नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण मानसशास्त्राच्या नोट्सची सिरीज पाहत आहोत आणि याच्यामध्ये आपण विशेष गरजा असणारी बालके हा घटक 5 व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। 5 व्हिडिओमध्ये 10च्या 10 बालकं पाहिलेले आहेत, पण आता काही कारणास्तव आणि खूप जणांच्या मागणीस्तव विशेष गरजा असणारी बालके हा घटक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्णच्या संपूर्ण 10च्या 10 बालके हे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आणि हा संपूर्ण व्हिडिओ हा 1 तास 10 मिनिटाचा असणार आहे आणि या 1 तास 10 मिनिटामध्ये तुम्हाला 10 विशेष गरजा असणारी बालके, त्यांचे प्रकार, मग शिक्षकाने करायच्या उपाययोजना, मग त्यांच्यासाठी काय उपलब्ध आहे काय नाही, मग त्यांचे प्रकार आहेत, हे सर्वच्या सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता ज्यांनी हे 5 व्हिडिओ पाहिलेले असतील त्यांनी परत हा घटक किंवा परत हा चॅप्टर पाहिला तर अतिशय उत्तम होणार आहे, कारण 1 तासामध्ये तुम्हाला विशेष गरजा असणारी बालके हा चॅप्टर एकदम सविस्तरपणे समजून जाणार आहे। जो तुम्ही ते 5 व्हिडिओ पाहिले तरी सुद्धा हा व्हिडिओ पाहिला तरी काहीही हरकत नाहीये, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परत काहीतरी नाविन्य जाणवेल। त्यामुळं आता आपण डायरेक्ट विशेष गरजा असणारी हा जो काही विशिष्ट चॅप्टर आहे, रेअर घटक आहे, ऑड चॅप्टर आहे, जो की कुठल्याही पुस्तकामध्ये सहसा पाहायला भेटत नाहीये, ह्याला खूप मेहनत करून आपण याचं सेपरेट चॅप्टर तयार करून एकत्र कलेक्शन करून हे तुमच्यासाठी दिलेलं आहे। तर याचा नक्की फायदा घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी मला नक्की सांगा की हा चॅप्टर एका व्हिडिओमध्ये टाकल्यामुळं चांगलं झालं आहे की वाईट झालेलं आहे, किंवा असं टप्प्याटप्प्याने 10-10, 15 मिनिटाचे 20-20 मिनिटाचे व्हिडिओज ठीक होते। आता हे खूप जणांच्या मागणीस्तव आपण विशेष गरजा असणारी बालके हा संपूर्ण चॅप्टर एका व्हिडिओमध्ये टाकत आहोत। तर सर्वांनी याचा नक्की लाभ घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत सुरू करू आपण विशेष गरजा असणारी बालके। आता एक गोष्ट लक्षात घ्या, विशेष गरजा असणारी बालके म्हणजे काय हे सुरू करण्या अगोदर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। म्हणजे गरजा म्हणजे काय असतं। माणसाच्या गरजा ह्या अनगिनत असतात, माणसाच्या गरजा हा भरपूर असतात आणि एक गरज भागली की त्या गरजेतून दुसरी गरज निर्माण होते आणि ह्या गरजा कधी संपत नसतात। व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तर ह्या गरजा संपत नसतात, पण अशी काही आपल्या समाजामध्ये बालके आहेत त्यांना विशेष गरज असते, याच्यावरून विशेष गरजा असणारी बालके आहेत। मग आता हे बालके कोणते आहेत ते आता आपण पाहू। आता विशेष गरजा असणारी बालके कशाला म्हणतात याची डेफिनेशन काय आहे ते सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला हवी। आता व्याख्या थोड्याशा जड असतात, आपलं मानसशास्त्रज्ञ CH जड सुद्धा आहेत, ते आपल्याला समजायला जड सुद्धा आहेत, तसंच व्याख्या सुद्धा जड असतात, ते मी तुम्हाला हलक्या स्वरूपात सांगतो। ज्या बालकांमध्ये सामान्य वर्तनापेक्षा एखादे वर्तन आत्यंतिक कमी किंवा आत्यंतिक जास्त आढळून येते तेव्हा त्या बालकांना अपवादात्मक बालके किंवा विशेष गरजा असणारी बालके असे म्हणतात। परत एकदा व्याख्या, ज्या बालकांमध्ये सामान्य वर्तनापेक्षा एखादे वर्तन आत्यंतिक कमी किंवा आत्यंतिक जास्त आढळून येते तेव्हा त्या बालकांना अपवादात्मक बालके किंवा विशेष गरजा असणारे बालके म्हणतात। आता समजा एक व्यक्ती आहे तो अतिशय हुशार आहे आणि एक व्यक्ती आहे तो खूपच ढ आहे, हेच झाले विशेष गरजा असणारे बालके। मग आता अतिशय हुशार असणाऱ्या बालकाला सुद्धा काहीतरी विशेष गरजा पुरवाव्या लागतात, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं, त्यावरच आधारित हा टॉपिक आहे। याच्यामध्ये आपल्याला विशेष गरजा असणारी बालके पाहायला भेटणार आहेत, त्यांच्यासाठी कोणत्या शाळा आहेत, त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे सर्व आपण पाहू। व्याख्या पाहिली, आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण कसे केले जाते। विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण यावर आधारित आपल्या TETला प्रश्न पडलेला आहे, पेपर 1 असो की पेपर 2 असो। आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण हे बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक अशा प्रकारामध्ये केले जाते। बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक अशा प्रकारामध्ये केले जाते। पण आता बौद्धिकमध्येच शैक्षणिक क्षमता कमी असणे, मनोदुर्बल असणे आणि प्रतिभाशाली असणे असं वर्गीकरण असतं।
त्यानंतर शारीरिकमध्ये कोण मोडतात तर दृष्टी दोष, अस्ति व्यंग, श्रवण दोष. लक्षात घ्या, बौद्धिक वेगळे आहेत. विशेष गरज असणाऱ्यांचं वर्गीकरण कसं आहे, बौद्धिक वेगळे आहेत, शारीरिक वेगळे आहेत आणि भावनिक वेगळे आहेत. बौद्धिकमध्ये कोण मोडतं, बौद्धिकमध्ये हे शैक्षणिक क्षमता कमी असणे, मनोदुर्बल असणे आणि प्रतिभाशाली असणे. शारीरिकमध्ये म्हणजे शरीराला असलेले दोष, दृष्टी दोष, अस्ति व्यंग आणि श्रवण दोष. त्यानंतर आहे भावनिक. भावनिकमध्ये कोण येतं व स्वमग्न असलेली, मग भावनिक संघर्ष असलेली आणि बहुविध व्यंग असणारी अशी विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण आहे. त्याच्यामध्ये वर्गीकरण 3 प्रकार केलं जातं, बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक. याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण वेगळं आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार. आपण इतक्या वेळ फक्त इंट्रोडक्शन पाहिलं आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये व्याख्या पाहिली, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे वर्गीकरण कसे आहे ते पाहिलं. आता विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार, या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे दृष्टी दोष. मग आता माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न हा आहे की दृष्टी दोष हे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या वर्गीकरणामध्ये कोणत्या प्रकारात मोडते, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर या प्रश्नाचं उत्तर आलं तरच आपण विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा पुढला व्हिडिओ पाहणार आहोत. प्रश्न असा आहे की दृष्टीदोष हा विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या वर्गीकरणामध्ये कोणत्या प्रकारामध्ये मोडतो. समजला प्रश्न? उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचं उत्तर आलं तरच आपण पुढला व्हिडिओ पाहणार आहोत. आता आपण दृष्टी दोष म्हणजे काय आहे तो समजून घेऊ. ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशतः किंवा पूर्णतः दिसत नाही, ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशतः किंवा पूर्णतः दिसत नाही व त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना अडचणी येतात, त्याच दृष्टीदोष असे म्हणतात. समजला? ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशतः किंवा पूर्णतः, हा शब्दप्रयोग लक्षात घ्या. अंशतः किंवा पूर्णतः हे शब्दप्रयोग खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरूनच दृष्टीदोषाचे प्रकार सुद्धा पडणार आहेत. ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांनी अंशतः किंवा पूर्णतः दिसत नाही व त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना अडचणी येतात, त्यास दृष्टीदोष असे म्हणतात. आता लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला वाचताना दिसत नाहीये, जवळचं दिसत नाहीये, लांबचं दिसत नाहीये, हे असे दोष आहेत. याच्यावर आपण उपाययोजना केल्यानंतर कमी होतात. याच्यावर आपण चष्मा वापरू शकतो, भिंगाचा चष्मा वापरू शकतो. मग याच्यामुळे आपण डोळ्याचं ऑपरेशन करू सुद्धा शकतो, लेन्स टाकून सुद्धा हे कमी केले जाऊ शकतात. पण आपण जे काही दृष्टीदोष पाहणार आहोत ते त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे असणार आहेत. ज्यावेळी व्यक्तीला डोळ्यांशी अंशतः किंवा पूर्णतः दिसत नाही व त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना अडचणी येतात, त्यास दृष्टीदोष असे म्हणतात. आता आपण दृष्टीदोषाचे प्रकार पाहू. दृष्टीदोषाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पूर्णतः दृष्टीदोष, दुसरा प्रकार आहे दीर्घदृष्टहीन, तिसरा प्रकार आहे मंद दृष्टहीन. आता प्रश्न पडला असेल की हे काय आहे. मी तुम्हाला मग सांगितलं होतं की जे शब्दप्रयोग आहेत अंशतः किंवा पूर्णतः हे शब्दप्रयोग लक्षात घ्या. याच्यावरूनच पुढले प्रकार पडणार आहेत, तेच प्रकार आहेत. पूर्णतः दृष्टहीन, आता याच्यामध्ये नावामध्येच आहे पूर्णतः. पूर्णतः म्हणजे काय? पूर्णपणे. मग आता याचे डेफिनेशन काय आहे? पूर्णतः दृष्टीहीन म्हणजे काय आहे? कोणताही औषधोपचार करून दिसत नाही अशी मुले. हे नोट्स एकदम शॉर्टमध्ये आहेत, इथं शॉर्टमध्ये दिले कारण शॉर्टमध्येच तुम्हाला समजून जाईल. पूर्णतः दृष्टहीन, पूर्णतः म्हणजे कोणताही औषधोपचार
करून दिसत नाही अशी मुले त्याला पूर्णतः दृष्टिहीन म्हणतात। आता परीक्षेमध्ये साधा सरळ प्रश्न विचारतात, काय विचारतात, हो किंवा विचारला गेला होता की कोणताही औषधोपचार करून दिसत नाही अशी मुले दृष्टिदोषाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात, असा प्रश्न विचारला गेला होता। तर पर्याय देतात पूर्णतः दृष्टिहीन, दीर्घदृष्टिहीन, मंद दृष्टिहीन आणि सौम्य दृष्टिहीन असे प्रकार दिलेले जातात। पण इथं काय आहे, कोणताही औषधोपचार करून दिसत नाही अशी मुले ती आहेत पूर्णतः दृष्टिहीन। आता दुसरा प्रकार आहे दीर्घदृष्टहीन। याच्यामध्ये ही मुले पूर्णतः अंध नसतात परंतु सामान्य मुलाप्रमाणे पाहू शकत नाहीत। दीर्घदृष्टीमध्ये काय आहे, ही मुले पूर्णतः अंध नसतात परंतु सामान्य मुलांप्रमाणे पाहू शकत नाहीत। दीर्घमध्ये काय आहे, ही मुले पूर्णतः अंध नसतात परंतु सामान्य मुलांप्रमाणे पाहू शकत नाहीये। आता आपण सामान्य आहोत, आपण एकदम व्यवस्थितपणे पाहू शकतो, पण ज्यांना दीर्घदृष्टी दोष आहे ती मुले हे पूर्णतः अंध नसतात। आता पूर्णतः अंध कोण आहे, ज्यांना कोणताही औषधोपचार करून काहीही फरक होत नाहीये, ती झाले पूर्णतः दृष्टिहीन किंवा अंध। पण दुसरा प्रकार काय आहे, दीर्घमध्ये काय येतं, जी मुलं पूर्णतः अंध नसतात ते 100% अंध नसतात पण त्यांना सामान्य मुलांप्रमाणे पाहता येत नाहीयेत। दीर्घदृष्टीमध्ये काय येतं, ही मुले पूर्णतः अंध नसतात परंतु सामान्य मुलांप्रमाणे पाहू शकत नाहीयेत। मग आता मंद दृष्टिहीन काय आहे हो, ज्या मुलांच्या दृष्टिदोषमध्ये अंशतः दोष असतो व योग्य वेळी उपचार केल्यास ते पाहू शकतात। दृष्टिदोषाचे 3 प्रकार पाहिले, याच्यामध्ये पहिला प्रकार होता पूर्णतः, म्हणजे कोणताही औषधोपचार करून याच्यावर काहीही उपयोग होत नाहीये, इलाजच करता येत नाहीये, ते पूर्णतः दृष्टिहीन। दुसरा आहे दीर्घ, ही मुले पूर्णतः अंध नसतात पण सामान्य मुलांप्रमाणे ते पाहू शकत नाहीयेत। मग मंद दृष्टिहीन काय आहे, ज्या मुलांच्या दृष्टिदोषामध्ये किंवा दृष्टीमध्ये अंशतः दोष असतो पण योग्य वेळी उपचार केल्यास ते पाहू शकतात, हे झाले मंद दृष्टिहीन। आता याच्यामध्ये दृष्टिदोषाची लक्षणे कोणती, आता हे लक्षणे पाहायचे। लक्षणे पाहिल्यानंतर समजून घ्यायचं की आपल्यामध्ये हे लक्षणे आहेत का। इथं का आपल्याला कुणाची थट्टा करायची नाहीये, चेष्टा करायची नाही, मस्करी करायची नाहीये। हा टॉपिक थोडासा सेन्सिटिव्ह आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने जेवढ्या चांगल्या पद्धतीने समजून सांगता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल। आता दृष्टिदोषाची लक्षणे पाहू। याच्यामध्ये डोळे पांढरे होणे पहिलं लक्षण काय आहे। आता मी लक्षणे याच्यावर थोडंसं जास्त फोकस करतो। आता मी ह्या क्षणाला सांगतोय की विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये आपण जरी सुरुवातीला म्हटलं की 5 व्हिडिओमध्ये हा टॉपिक पूर्ण करू, आपण मॅक्झिमम पूर्ण प्रयत्न करू की 5 व्हिडिओमध्ये हा टॉपिक पूर्ण करू, पण विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा आजचा हा पहिला व्हिडिओ आहे। याच्यामध्ये फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त दृष्टिहीन किंवा अंध बालके याच्याबद्दलच माहिती पाहणार आहोत। पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कर्णबधिराची माहिती पाहू, मग त्याच्यानंतर जसं होईल तसं आपण ॲडजस्ट करू। मला एकदम प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर लवकर टॉपिक संपवायचे नाहीयेत, स्पीडमध्ये टॉपिक संपवून तुम्हाला समजणार नाहीयेत आणि नुसत्या नोट्स वाचून सुद्धा लक्षात येणार नाहीये। हे फक्त तुम्ही ऐकलात तरच तुमचा फायदा होणार आहे आणि परीक्षेमध्ये तुमच्यासाठी हे खूप फायद्याचं होईल। ज्यावेळेस पेपर देचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बाबा सर त्यावेळेस सांगत होते, असं सांगत होते, असं सांगितलं होतं, असं सांगितलं होतं, असं वर्णन केलं होतं, मग ते लक्षात येईल, त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायला सोपं असेल। असो, आता परीक्षेमध्ये दृष्टिदोषाचे लक्षणे विचारले जातात। साधं सरळ तिथं दिलेलं नसतं की हे काय दिलं जातं, कोणत्याही वर्गीकरणाचं किंवा कोणताही दोष आहे त्या दोषाचं लक्षण दिलं जातं आणि या दोष हा कोणता आहे किंवा वरील जे काही हे दिलेले आहेत लक्षण दिलेले आहेत ते कोणत्या दोषाशी आहेत
आता दोन लक्षणे दिले जातात दृष्टीदोषाचे, 2 लक्षणे दिले जातात अस्थिभंगाचे, 2 लक्षणे दिले जातात कर्णबधिराचे, किंवा प्रत्येकाचं एक दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिले जातं की वेगळाच दिला जातो, वरील पैकी नाही. आता दृष्टीदोषाची लक्षणे देतात आणि पर्यायामध्ये देतात की वरील लक्षणे हे खालीलपैकी कोणाची आहेत. दृष्टीदोषाची लक्षणे देतात आणि खाली ऑप्शनमध्ये देतात कर्णबधीर, स्वमग्न मुले, विषय पुन्हा सर्जनशील मुले, अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले आणि मेंदूचा पक्षाघात झालेले मुले. पण तिथं हे ऑप्शन देत नाही आहेत की ते दृष्टीदोष. पुन्हा शेवटी ऑप्शन असतो वरील पैकी नाही, मग तिथं उत्तर येतं आपलं वरील पैकी नाही आहे. म्हणून सांगतोय प्रत्येक ह्याची लक्षणं अतिशय महत्त्वाची आहेत, ते समजून उमजून घ्यावेच लागतात. आता दृष्टीदोषाची लक्षणे पाहू. डोळे पांढरे होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे. आता डोळ्यातून सतत पाणी येतं, कधी येतं आपल्याला दुसऱ्या कारणामुळे सुद्धा येतं. ज्यावेळेस आपल्याला जास्त टेन्शन असतं किंवा कुठली तरी गोष्ट आपल्या मनाला खटकलेली असते, हृदयावर जास्त परिणाम झालेला असतो किंवा कोणीतरी टोचून बोललेलं असतं आणि ती आपल्या मनाच्या कुठल्या तरी पटलाला जाऊन एकदम थडकलेलं असतं, त्यावेळेस आपल्याला दुःख होतं, त्यावेळेस सुद्धा आपल्या डोळ्यातून सतत पाणी येतं. मग असं जर असेल तर हे लक्षण दृष्टीदोषाचं आहे का? अजिबात नाही. मग आपण दिवसभर फिरलेलो असतो आणि रात्री डोळे कचकच करत असतात, मग त्यावेळेस सुद्धा रात्री झोपल्यापासून सकाळी झोपेतून उठेपर्यंत सारख्या डोळ्यातून थोडं पाणी येतं, मग ते लक्षण सुद्धा दृष्टीदोषाचं आहे का? अजिबात नाहीये. मग ज्यावेळेस आपल्याला सर्दी होणार असते त्यावेळेस सुद्धा आपलं डोकं दुखतं, डोकं दुखत असल्यामुळे डोळ्यातून सुद्धा सतत पाणी येतं, त्यासोबत नाकातून सुद्धा थोडं पाणी यायला चालू होतं. हे होतात सर्दीची लक्षणे. पण हे लक्षणे दृष्टीदोषाचे नाही आहेत. आलं समजलं? मग लगेच असं म्हणू नका की माझ्या डोळ्यातून सारखं पाणी येईल मग मला दृष्टीदोष व्हायला लागला. नाही ना, अजिबात नाही आहे. त्याचे कारण वेगळे सुद्धा असू शकतात. किंवा सारखं डोकं दुखत आहे, डोळ्यातून सतत पाणी येत आहे, तर हे चष्मा लागण्याचं कारण असू शकतं, पण दृष्टीदोषाचं नाही आहे. तुम्हाला मी हे सुरू करण्याच्या आधी सांगितलं होतं की चष्मा लागण्याचं कारण वेगळं असतं किंवा आपलं दिसत नाहीये, जवळचं दिसत नाहीये, लांबचं दिसत नाहीये, हे दृष्टीदोष आहे. पण हे आपण नीट करू शकतो, हे चष्मा लावल्याने नीट होतो. चला पुढं. दृष्टीदोषाची लक्षणे काय आहेत? डोळे पांढरे होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, वस्तूंच्या रंगातील फरक न कळणे, हा मेन पॉइंट आहे. लाल रंग आहे, तो लाल रंग आपल्याला लालच न दिसणे, लाल रंग गुलाबी दिसणे, पिवळा रंग निळा दिसणे, असं जर आपल्याला दिसत असेल तर तो दृष्टीदोष आहे. मग पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती असो, त्यावेळेस आपलं विजन तपासलं जातं, आपली दृष्टी तपासली जाते. मग त्याच्यामध्ये रंग सुद्धा तपासले जातात. का तपासले जातात? कारण आपल्याला दृष्टीदोष आहे का नाही हा तपासला जातो. मग असेल तर त्या भरती प्रक्रियेतून बाद केलं जातं. दृष्टीदोषाची लक्षणे पाहतोय, त्याच्यामध्ये डोळे पांढरे होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, वस्तूंच्या रंगातील फरक न कळणे, फळ्यावर लिहिलेली अक्षरे स्पष्टपणे न दिसणे, हा सौम्य ह्याचा लक्षणाचा परिणाम असतो. सौम्य दृष्टीदोष म्हणजेच फळ्यावरला दिसत नाहीये, आपल्याला जर कळालं तर अपर डॉक्टराकडून चष्मा लावून तो दूर करू शकतो. डोळ्यासमोर सतत अंधार आल्यासारखे वाटणे, डोळ्यासमोर सतत अंधार आल्यासारखे वाटणे, हे झाले दृष्टीदोषाचे लक्षण. आता आपण पाहू दृष्टीदोष असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी करावयाच्या उपाययोजना. हे अतिशय महत्त्वाचं आहे. दृष्टीदोष असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी करावयाच्या उपाययोजना काय आहेत? तर अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञान द्यावे. अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञान द्यावे. आधुनिक तंत्राचा वापर अध्यापन करताना करावा. आता याच्यामध्ये आधुनिक तंत्र सर्वच आले, आधुनिक तंत्र आले, आधुनिक यंत्र आले. याच्यामध्ये तुम्ही डिजिटलचा वापर करू शकता, मोबाईलचा वापर करू शकता, ॲडो व्हिडिओ याचा सुद्धा वापर करू शकता. अध्यापन करताना त्यांच्याकडून कृती करून घ्यावी. आता ज्यांना दृष्टीदोष आहे मग त्यांना जर वर्गामध्ये सामावून घ्यायचा असेल
तर शिक्षकांनी काय करावं लागतं, दृष्टिदोष असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना पाहतोय. त्याच्यामध्ये अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्श ज्ञान द्यावे, आधुनिक तंत्राचा वापर अध्यापन करताना करावा, अध्यापन करताना त्यांच्याकडून कृती करून घ्यावी, ॲक्ट करून घ्यावी, विद्यार्थ्याची माहिती त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावी, म्हणजे विद्यार्थी असा आहे त्याच्यासोबत असं होत आहे याचं पालकांना ज्ञात करून द्यावं. कारण विद्यार्थी हे खूप वेळ शाळेत असतात, पालकांच्या संपर्कात कमी आणि शिक्षकांच्या संपर्कात जास्त असतात. मग ज्या काही गोष्टी शिक्षकांना माहिती असतात त्या गोष्टी पालकांना माहिती नसतात, सहसा समजत नाहीत. कारण पालक हे त्यांच्या वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे विद्यार्थ्याची माहिती त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावी. शिक्षकांचा आवाज अध्यापन करताना मोठा व स्पष्ट असावा. आता माझा आवाज पहा कसा एकदम मोठा आहे, मी नॉर्मल जरी बोलाल तर तुम्हाला मोठा बोलल्यासारखं वाटतं, लाईव्ह स्ट्रीमिंगला तुम्ही पाहिलेलं असाल. तसं शिक्षकांचा आवाज हा अध्यापन करताना मोठा व स्पष्ट असावा. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी शॉर्टमध्ये इथं नमूद केलेल्या आहेत. 1874 पॅरिस वेलेन्स्टाईन हाऊस यांनी अंधांसाठी पहिली शाळा काढली. हा प्रश्न शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी 2017ला विचारला गेला होता. मग 1825 लुई ब्रेस 6 ठिबोसांनी स्पर्शलिपीचा शोध. मग आता याच्यावरच आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला प्रश्न विचारला गेला होता की ज्यांना दृष्टिदोष आहे त्यांच्यासाठी कशाचा वापर केला जातो. तर जी काही लुई ब्रेस आहे यांचा जे काही 6 ठिबोसांचे ही जी काही स्पर्शलिपी आहे याचा उपयोग त्यांच्यासाठी केला जातो. मग 1883 कुमारी एनी शार्प अमृतसर पहिली यंत्रशाळा. मग आता हे झाले विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये दृष्टिदोष याच्यातील पहिलं बालक. मग आता याच्यामध्ये आणखीन अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या माहिती असणं गरजेचं आहे. मग आता त्या माहिती करून कसं घ्यायचं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग आपल्याला इकडं तिकडं भटकण्यापेक्षा गुगल आहे, गुगलवर आपण बरीचशी माहिती घेऊ शकतो. गुगलवर टाकलं की दृष्टिदोष याच्या संदर्भात तुम्हाला भरमसाठ माहिती भेटून जाते. पण आता परीक्षेचे दिवस आहेत, आपल्याला ते तेवढं काही जमत नाही आहे. मग आता कसं करायचं हा सर्वात मोठाचा प्रश्न पडलेला असतो. आता आणखीन थोडीशी एक्स्ट्रा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो की अंधांसाठी 2 प्रकारची पुस्तके असतात. कोणती पुस्तके असतात? एक ब्रेल लिपीतील, याच्यावर प्रश्न पडला होता. अंधांसाठी कोणती पुस्तके असतात? तर ब्रेल लिपीतील. हे मी ॲडिशनल ॲड करतोय, हे परीक्षेमध्ये पडलेलं मी तुम्हाला सांगतोय. दुसरी पुस्तके असतात बोलकी पुस्तके, त्यांच्यासाठी खास पाट्या पेन्सिल असतात, खास कागद असते, ड्रॉइंग पेपर चालू असतो. आता आपण कर्णबधिर मुलांबद्दल माहिती पाहायला चालू करू. आता याची व्याख्या काय आहे ते अगोदर समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या मुलांची श्रवणेंद्रिय ऐकण्याची कार्य योग्यरित्या पूर्ण करू शकत नाहीत अशा व्यक्तींना कर्णबधिर असे म्हणतात. लक्षात घ्या, ज्या मुलांची श्रवणेंद्रिय म्हणजे जे काही आपले कान आहेत हे सुद्धा एक आपलं इंद्रिय आहे, हे श्रवण इंद्रिय योग्य रीतीने काम करू शकत नाहीत किंवा कार्य करू शकत नाहीत अशा व्यक्तींना कर्णबधिर असे म्हणतात. मग आता जसं आपण दृष्टी दोषाचे प्रकार होते तसेच श्रवण दोष किंवा कर्णबधिर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये याचा प्रयोग कसा केला जातो. एक तर तुम्हाला कर्णबधिर म्हणून संबोधलं जाईल तिथं परीक्षेमध्ये किंवा श्रवण दोष. मग श्रवण दोष आलं म्हणून लगे भांबावून जाऊ नका. सरांनी जर श्रवण दोषाबद्दल काही सांगितलं नाहीत, आपल्याला कर्णबधिरचे प्रकार सांगितले तर श्रवण दोषाचे प्रकार सांगितले नाहीत. श्रवण दोष आणि कर्णबधिर एकाच एक आहे, एकच नाव आहेत, फक्त वेगवेगळ्या अर्थानं म्हणजे वेगवेगळ्या नावानं उच्चारण केलं जातं. आता इथं सुद्धा दिलेलं आहे श्रवण दोष किंवा कर्णबधिरत्वाचे प्रकार. आता 1 नंबरचा प्रकार आहे, जसे दृष्टिदोषाचे 3 प्रकार होते. दृष्टिदोषाचे 3 प्रकार कोणते होते? पूर्णतः दृष्टिहीन, दीर्घ दृष्टिहीन आणि मंद दृष्टिहीन.
मग श्रवण दोषाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. हे 3 प्रकार कोणते आहेत? पहिला प्रकार आहे संचलित श्रवण दोष, दुसरा आहे संवेदित श्रवण दोष आणि तिसरा आहे मिश्र श्रवण दोष. मग आता संचलित श्रवण दोष म्हणजे काय तो आपण एकदम व्यवस्थितपणे पाहून घेऊ. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही, जास्त काय लोड घ्यायचा नाही, एकदम साध्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. आता पहिला आहे संचलित श्रवण दोष. याच्यामध्ये काय असतं माहिती का? जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनास अडथळा येतो तेव्हा त्या संवेदित श्रवण दोष असे म्हणतात. जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनास अडथळा येतो त्यास संवेदित श्रवण दोष म्हणतात. मागच्या TETला हा प्रश्न आलेला होता. संवेदित श्रवण दोष म्हणजे काय? तर जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनात अडथळा येतो तेव्हा त्यास श्रवण दोष असे म्हणतात. मग याच्यामध्ये आता आहे संवेदित श्रवण दोष. आता जो काही संचलित श्रवण दोष आहे याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का? कानात काही वस्तू घातल्याने पडसे, सर्दी किंवा जंतूमुळे कानात पाणी व पू झाल्यामुळे श्रवण दोष होतो. आता श्रवण दोष कशामुळे होतो हा महत्त्वाचा घटक आहे. तो कशामुळे होतो? आपण कानामध्ये काही वस्तू घालतो, पुन्हा पडसे झालेला असेल, सर्दी झालेला असेल किंवा जंतूमुळे आपल्या कानामध्ये पाणी जातं, मग कानामध्ये पू भरतो, मग पू झाल्यामुळे सुद्धा श्रवण दोष होतो. आता हा जो काही श्रवण दोष आहे म्हणजे हा काय जो संचलित श्रवण दोष आहे हा वैद्यकीय उपचाराने दूर केला जाऊ शकतो. पण हा जर काही दीर्घ काळापर्यंत राहिल्यास मुलांच्या भाषेवर व शालेय प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. समजलं? संचलित श्रवण दोष जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनास अडथळा येतो तेव्हा त्यास संचलित श्रवण दोष म्हणतात. मग आता संचलित श्रवण दोष कशामुळे होतो? आपल्याला सर्दी झालेला असेल, पडसे झालेला असेल, कानात काही जंतू वगैरे गेलेले असतील किंवा कानात सतत काही वस्तू घातल्याने हा संचलित श्रवण दोष होतो. पण हा संचलित श्रवण दोष आपण उपचार केल्याने नीट होऊ शकतो. पण जास्त दिवस जर राहिला तर मुलांच्या भाषेवर परिणाम होतो व शालेय प्रगतीवर सुद्धा परिणाम होतो. आता आपण वळू संवेदित श्रवण दोषकडे. आता हा मेंदूच्या श्रवण क्षेत्रात किंवा अंतःकरणात प्रामुख्याने दिसून येतो. संवेदित श्रवण दोष काय आहे? तर हा मेंदूच्या श्रवण क्षेत्रात किंवा अंतःकरणात प्रामुख्याने दिसून येतो. पण आता याच्याबद्दल आपण थोडीशी आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायला गेली तर काय आहे? तर संवेदित श्रवण दोष हा अंतःकर्ण आणि ध्वनी वाहक मज्जातंतू असतो. अंतःकरणाच्या रचनेत किंवा कार्यात बिघाड झाल्या असल्यास मज्जातंतू किंवा श्रवणास जी मेंदूकडे ध्वनी लहरी पोहोचवतो ती कमजोर असल्यास किंवा तिच्यात बिघाड असल्यास संवेदित श्रवण दोष होतो. तसेच श्रवण केंद्राच्या कार्यक्षमतेवर कमजोरपणाने सुद्धा श्रवण दोष निर्माण होतो. आता जो काही संवेदित श्रवण दोष आहे हा संवेदित श्रवण दोष वैद्यकीय उपचार मिळालेला नाहीये. म्हणजे जो काही ज्या व्यक्तीला संवेदित श्रवण दोष होतो याच्यावर आणखीनही वैद्यकीय उपचार भेटलेला नाहीये. हा श्रवण दोष कायम स्वरूपाचा असू शकतो. विधान महत्वाचं आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, लक्षात राहू द्या. हा श्रवण दोष कायम स्वरूपाचा राहू शकतो. कोणता? संवेदित श्रवण दोष. आता संवेदित श्रवण दोष हा जो काय आहे हा दोष असल्यास श्रवण यंत्र कानाला बसविणे अपरिहार्य ठरेल. म्हणजे ज्यांना काही संवेदित श्रवण दोष आहे त्यांना हे श्रवण यंत्र बसवावंच लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहायला गेली तर गर्भाशयात असताना श्रवण दोष झाला असेल तर कर्णबधीर बालक जन्माला येते. विधान महत्त्वाचं आहे, गर्भाशयात असताना श्रवण दोष झाला असेल तर कर्णबधीर बालक जन्माला येते किंवा नंतर सुद्धा श्रवणरास होऊ शकतो. आता मातेला जर अगोदर श्रवण दोष असेल किंवा संवेदित श्रवण दोष असेल आणि ती बाळाला जन्म देणारी असेल तर त्यावेळेस बाळाला सुद्धा श्रवण दोष होतो. कोणता श्रवण दोष होतो? तर ते बालक कर्णबधीर होते किंवा नंतर सुद्धा त्याचा श्रवणरास होऊ शकतो. आता आपण वळू मिश्र श्रवण दोषाकडे. आता मज्जातंतूतील
दोष व कानाच्या रचनेतील दोष एकत्रित झाल्यास हा श्रवण दोष निर्माण होतो. आता हा मिश्र आहे म्हणल्यानंतर काहीतरी मिक्सिंग असणारच. भेळ कशी आपण कांदा, टमाटर, चुरमुरे, चिवडा, मग त्याच्यामध्ये मुरमुरे असतात, शेव असते, आणखीन बरेचसे शेंगदाणे, काही मिसळून भेळ कशी काय किती तिखट पाणी, गोड पाणी, मग त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे मसाले टाकून भेळ कशी करतात. तसंच मिश्र श्रवण दोष आहे. आता मिश्र श्रवण दोष कसा होतो? मज्जातंतूतील दोष, मज्जातंतूतील दोष व कानाच्या रचनेतील दोष एकत्रित झाल्यास हा श्रवण दोष निर्माण होतो. कसा होतो? कानाच्या रचनेतील दोष व मज्जातंतूतील दोष एकत्र असल्यास मिश्र श्रवण दोष निर्माण होतो. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? सर्वसामान्यपणे बहिरा मुलांचे भाषण इंद्रिय चांगल्या स्थितीत असते हे लक्षात ठेवायला पाहिजे, पण ती इंद्रिय वापरता न आल्यामुळे भाषण शक्तीचा लोप होतो. अशा रीतीने बहिरेपणाच्या अडथळ्यामुळे दोन कठीण समस्या उत्पन्न होतात. कोणत्या? भाषाशक्ती प्राप्त करणे आणि बोललेले भाषा समजण्यासाठी योग्य साधनांचा स्वीकार करणे. हा समस्यांमुळे बहिऱ्या मुलांच्या शिक्षणात अडचणी उद्भवतात. या संदर्भात हे लक्षात ठेवले पाहिजे की भाषण कृती ही नैसर्गिक नाही, तर ती प्राप्त करून घ्यावी लागते. प्राप्त करण्याची पद्धती म्हणजे इतरांनी बोललेल्या भाषणाचे अनुकरण करणे. भाषण ही एक प्राप्त करून घेण्याची शक्ती असल्यामुळे बहिऱ्यांना शिकवण्याचा प्रश्न बिकट होतो. तो बिकट प्रश्न ओष्ठ वाचनाच्या किंवा मुख वाचनाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला हळूहळू सोडविता येतो. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की बहिऱ्या मुलांसाठी शाळा 1884 मध्ये मुंबईमध्ये माझगाव व 1803 साली कलकत्ता येथे सुरू झाली. हे आपली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू. आपण मिश्र श्रवण दोष पाहतोय. मज्जातंतूतील दोष व कानाच्या रचनेतील दोष एकत्रित झाल्यास हा श्रवण दोष निर्माण होतो. आता हे कसं आहे? मानसशास्त्र आवडीचा विषय आहे. मी बोलायला लागलं की खूप बोलायला लागतो व खूप काही असं सांगावं असं वाटतं, पण आपल्याला टायमाचं लिमिट आहे, त्यामुळं मी शॉर्टकटमध्ये सांगतो आणि परीक्षेला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करेल. झालं? श्रवण दोष पाहिला आपण किंवा कर्णबधिरतेचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये संचलित श्रवण दोष पाहिला, संवेदी श्रवण दोष पाहिला, मिश्र श्रवण दोष पाहिला. आता आपण याच्यामध्ये श्रवण दोषाची लक्षणे पाहू. श्रवण दोषाची महत्त्वाची लक्षणे काय आहेत? बालकाचे सतत कान दुखणे, गडबडीत भरभर बोलणे व न समजणे. आता जसं मी काय गडबडीत भरभर बोलतो ते तुम्हाला समजत नाहीये, मग याच्यामध्ये मला दोष आहे का तो तुम्हाला दोष आहे? श्रवण दोष किंवा कर्णबधिर आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इट्स आय एम किडिंग, डोंट टेक इट सिरियस. श्रवण दोषाची लक्षणे: बालकाचे सतत कान दुखत असते. मग आपले काय जे काय बालक आहे त्याचं जर सतत कान दुखत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाहीये. किंवा गडबडीत भरभर बोलणे आणि न समजणे. आता तो गडबडीत भरभर बोलत असेल किंवा त्याने जे काय बोललेलं आहे ते काही समजत नसेल तर तो काय असतं की त्याला जसं ऐकू येतं तो तसं बोलतो, कारण त्याच्या कानामध्ये बिघाड झालेला असतो. म्हणून त्याला आपले उच्चार स्पष्टपणे समजत नसतात. आपण जे काही बोललोय त्याला ते स्पष्टपणे समजलेलं नसतं, मग त्याला ऐकू एक आलेलं असतं, मग तो तसं फर्स्टमध्ये बोलतो. मग हे पाहणं गरजेचं असतं. बालकाचे कान सतत दुखत असतील तर बी अलर्ट. गडबडीत भरभर बोलत असेल आणि न बोललेलं आणि बोललेले समजत नसेल तर बी अलर्ट. भाषेचा विकास मर्यादित असतो, म्हणजे त्या बालकाला बोलता येतच नाहीये, मोजके शब्द बोलतो. काय बोलतो? मोजके शब्द बोलतो. आता ह्या मोजके शब्द कितीही असू शकतात, त्याच्या जेवढे ऐकण्यात आलेले आहेत तेवढेच, पण त्याच्यापेक्षा ते जास्त बोलू शकत नाहीये. का? कारण त्याच्या श्रवण दोषामध्ये बिघाड झालेला आहे. म्हणून आता कसं आहे माहिती आहे का? मला सर्दी झालेली आहे, मला वारंवार सर्दी होते, म्हणजे माझ्या श्रवण दोषामध्ये बिघाड झालेला आहे का? अजिबात नाहीये. इथं काय आहे? श्रवण दोषा सर्दीमुळे श्रवण दोषामध्ये येणारे अडथळे. आता ज्यावेळेस आपल्याला सर्दी वगैरे होते तर आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतोय, कसा बोलतोय हे एकदम ऐकायला थोडंसं किचकट वाटतं, म्हणजे काही शब्द हे आपल्याला समजत नाहीयेत. समोरचा व्यक्ती बोलतोय, आपल्याला थोडंसं गेंगानं, आता आपण सर्दी झाल्यावर कसं गेंगानं आवाज येतो, पण समोरचा व्यक्ती बोलत आहे ना त्याचे उच्चार स्पष्टपणे आपल्या कानामध्ये जात नाहीयेत. मग ही जी सर्दी आपल्याला सतत वारंवार अगेन अँड अगेन होत असेल तर मग
आपल्याला श्रवण दोष होण्याची दाट शक्यता असते। त्यासाठी सर्दी जर जास्त दिवस राहत असेल तर बी अलर्ट, डॉक्टरांना दाखवा। आता पुढलं लक्षण आहे सतत कान फुटणे। आता बालकांचे कान सतत फुटत असतात। लहान बालक आहेत, उन्हात खेळून आलं, कान फुटला, कानातून रक्त येले, कानातून पू येले, अशा गोष्टी घडत असतात। मग ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं का? तर अजिबात नाही, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही। महत्वाचं लक्षण आहे काय आहे? सतत कान फुटतं, कान फुटते, कान फुटण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही। मग याच्यासाठी काय करावं लागतं? मार्गदर्शन व सहकार्याची मदत सतत मागणे गरजेचं असतं। महत्वाची लक्षणं आहेत श्रवण दोषाची आपण पाहिले ते कुठले आहेत? बालकाचे सतत कान दुखत असतं, गडबडीत भरभर बोललेले न समजणे, भाषेचा विकास मर्यादित असतो, त्यानंतर सर्दीमुळे श्रवण दोषाचे येणारे अडथळे, मग पुन्हा सतत कान फुटणे, मार्गदर्शन व सहकार्याची मदत सतत मागणे। आता आपण पुढे जाऊ, कर्णबधिरांच्या शाळेचे प्रकार। आता हे खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये कर्णबधिरांच्या शाळेचे प्रकार कसे असतात हे खूप जाणून घेणं गरजेचं आहे आणि परीक्षेमध्ये याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो। मागच्या परीक्षेला सुद्धा आलेला आहे। विशेष गरज असणारी शाळा किंवा विशेष शाळा कोणत्या बालकांसाठी असते, एकात्मिक शाळा कोणत्या बालकांसाठी असते, समावेशक शाळा कशासाठी असते, मग याच्यासाठी कोणता दोष आहे, त्या दोषासाठी कोणती शाळा असते, असे प्रश्न विचारले जातात। आता कर्णबधिरांच्या शाळेचे प्रकार आहेत, याच्यामधला पहिला प्रकार आहे विशेष शाळा। मग या विशेष शाळेवर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? ही विशेष शाळा श्रवण दोषाच्या किंवा कर्णबधिराचे जे काही प्रकार आहेत या प्रकारातील कोणत्या बालकांसाठी विशेष शाळा घेतली जाते किंवा विशेष शाळेची स्थापना करण्यात आली, असे प्रश्न विचारले जातात। त्यामुळं बी केअरफुल, काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक पहा। विशेष शाळा अशा प्रकारची शाळा तीव्र स्वरूपाचे कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी असणे। विशेष शाळा ही कशासाठी असते? ज्याला तीव्र स्वरूपाचं कर्णबधिरत्व किंवा श्रवण दोष आहे त्यांच्यासाठी विशेष शाळा असते। आता एकात्म शाळा ही, आता एकात्म शाळा कशासाठी असते? तर मध्यम ते तीव्र कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी ही एकात्मिक शाळा असते। मग आता समावेशक शाळा कोणासाठी असते? मागच्या 2021च्या परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न, समावेशक शाळा ही कोणत्या बालकांसाठी घेतली जाते? इथं प्रकार विचारला नव्हता, जे काही मेन प्रकार आहेत विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता। विशेष शाळा अशा प्रकारची शाळा ही तीव्र स्वरूपाचे कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी असते। एकात्मिक शाळा मध्यम ते तीव्र कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी असते। समावेशक शाळा जी मुले सौम्य ते मध्यम कर्णबधिरत्व असतात त्यांच्यासाठी ही शाळा असते। मग आता ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट आपण काय पाहिलं? कर्णबधिरत्व, त्याचे प्रकार पाहिले, त्याचे लक्षणं पाहिले, त्याच्यासाठी कोणत्या शाळा आहेत ते पाहिल्या। आता आपण महत्त्वाच्या टप्प्याकडे वळू। कर्णबधिरांसाठी अध्ययन अध्यापन पद्धती, कोणत्या अध्ययन अध्यापन पद्धती वापरल्या जातात? कुणासाठी? कर्णबधिरांसाठी किंवा श्रवण दोष ज्यांना आहे त्यांच्यासाठी कोणत्या अध्ययन अध्यापन पद्धती वापरल्या जातात ते पाहू। पहिली आहे मौखिक पद्धत। आता या मौखिक पद्धतीमध्ये काय आहे? यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून, लोकांच्या हालचालीवरून अनेक शब्दांचा अर्थ जाणून घेतला जातो। काय आहे मौखिक पद्धतीमध्ये? यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून, लोकांच्या हालचालीवरून अनेक शब्दांचा अर्थ जाणून घेतला जातो। आता आपण ऑब्झर्व करा, समोरचा व्यक्ती वगैरे बोलायला, तो काय बोलायला हे आपण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। भलेही आपल्याला ते ऐकून येऊ, त्याच्या हातवाऱ्यावरून, त्याच्या बोलण्याच्या इशाऱ्यावरून, त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तेच आहे मौखिक पद्धत किंवा म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून किंवा लोकांच्या हालचालीवरून अनेक शब्दांचा अर्थ जाणून घेतला जातो। आता ह्याच्यामध्ये आहे कर पल्लवी पद्धत। कर पल्लवी पद्धत, आता पल्लवी काय करणार ते आपल्याला नाही माहिती, ही पद्धतीचं नाव आहे उगा, नाहीतर पल्लवीच्या मागे लागतात कर पल्लवी, कर पल्लवी, ही आहे कर पल्लवी पद्धत। याच्यामध्ये काय आहे? यामध्ये हातांच्या बोटावरून वेगवेगळी अक्षरे दर्शविली जातात। यामध्ये हातांच्या बोटांवरून वेगवेगळी अक्षरे दर्शविली जातात। त्यानंतर आहे क्यूड स्पीच पद्धत।
आता ही क्यूड स्पीच पद्धत कसली आहे? हातांच्या बोटांच्या हालचालीवरून शब्दांतील अक्षरे तयार केली जातात। क्यूड स्पीच पद्धतीमध्ये काय आहे? हातांच्या बोटांच्या हालचालीवरून शब्दातील अक्षरे तयार केली जातात। ही क्यूड स्पीच पद्धत आहे ना, सहसा वापरली जाणारी पद्धत आहे। जी काही आपल्या हातांच्या बोटांची आहेत ना, त्याच्या हालचालीवरून शब्दातील अक्षरे तयार केली जातात। त्यानंतर आहे संपर्क पद्धत, संपूर्ण संपर्क पद्धत। त्यानंतर आहे 4 नंबरची संपूर्ण संपर्क पद्धत। या पद्धतीमध्ये वरील तिन्ही पद्धतींचा समावेश केला जातो। पुन्हा 5 नंबरची आहे खुणांची पद्धत। यामध्ये आहे हातवारे करून शिकवले जाते। खुणांच्या पद्धतीमध्ये काय आहे? हातवारे करून शिकवली जाते। आता आहे कर्णबधीर मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना। हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। तर काय उपाययोजना आहेत? स्पष्ट आवाज, आपण स्पष्ट आवाजामध्ये बोललं पाहिजे। बैठक व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे। ज्यांना आधीच ऐकू येत नाही त्यांना जर एकदमच मागं बसवलं, हे योग्य असेल का? तर अजिबात नाहीये, त्यांना पुढेच बसवलं पाहिजे। मग योग्य श्रवण यंत्र, मग आपण जाणून घ्यायला पाहिजे की कुणाला ऐकू येते कुणाला नाही। जर याच्यामध्ये असा काय प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी योग्य ते श्रवण यंत्र दिले पाहिजे। शैक्षणिक साधनांचा उपयोग, अशा बालकांसाठी जास्तीत जास्त शैक्षणिक साधनांचा उपयोग करणं खूप गरजेचं असतं। म्हणून शैक्षणिक साधनांचा उपयोग जास्त करावा। सुलभ भाषा, एकदम शास्त्रशुद्ध भाषा वापरायला जायची नसते, एकदम शास्त्रशुद्ध भाषा वापरायला जायची नाही। बालकांना ज्या भाषेमध्ये समजेल, ज्या भाषेमध्ये गोडी असेल त्या भाषेमध्ये सांगावं लागतं। नाहीतर उगाच रागामध्ये दमदाटे देऊन काही नसतं। गोडीमध्ये एकदम गोड बोलून समजून सांगावं लागतं आणि चांगली भाषा ठेवावी लागते। त्यानंतर आहे आत्मविश्वास वाढवावा। अशा बालकांचा आपण आत्मविश्वास वाढवावा, कारण असे बालक सुद्धा आपल्या सर्वसमावेशी शाळेमध्ये असतात। मग आपल्या असं जी काही सर्वांसाठी सामान्यांसाठी शाळा आहे, ह्याच्यामध्ये असे काही बालके आले तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवायला हवा। कारण ऑलरेडी त्यांच्या कानामध्ये श्रवणयंत्र बसवलेलं असेल, श्रवणयंत्राने त्यांना ऐकू येतं। पण बाकीचे विद्यार्थी हे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात। त्याच्या कानामध्ये काय बसले, त्याच्या कानामध्ये काय बसले, हे बघ बाई तिच्या कानामध्ये काय आहे, असे लेकरं गोंधळ करत असतात। त्यामुळे ते आधीच घाबरून जातं। मग ते घाबरून जातं, त्यांना तिच्यातील घाबरटपणा हा कमी करायला पाहिजे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवायला हवा। तरच मग आपण योग्य तो शिक्षक किंवा चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून संबोधले जाऊ। मतिमंद मुले याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहायला चालू करू। आता सर्वप्रथम पहिला प्रश्न पडायला पाहिजे, आपण ज्यावेळेस मतिमंद मुलं असं म्हणतो, मग हे नेमकं मतिमंद मुलं म्हणजे काय असतं? याची डेफिनेशन काय आहे, याची व्याख्या काय आहे, याचं समीकरण काय आहे, हे समजायला हवं आपल्याला। मग याची साधी सरळ व्याख्या आहे ते आता आपण पाहू। वैकासिक अवस्थेत लक्षात येणारी व त्याचा दुष्परिणाम समायोजनात वर्तनामध्ये दिसतो अशी बौद्धिक कयास करण्याची अक्षमता म्हणजे मतिमंदत्व, ही मानसशास्त्राची व्याख्या झाली। आता वैकासिक अवस्थेत लक्षात येणारी म्हणजे आता कसं असते, मतिमंदाची लक्षणे जे असतात ना ते आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं। आपण कोणालाही टिंगल वगैरे करताना सरळ म्हणतो काय मंद आहे, किंवा एखादी गोष्ट सांगून सुद्धा समजत नसेल तर तो मंदच आहे, ती मंद अशीच आहे, आपण असं म्हणतो ना, तो एकदम मतिमंद आहे, त्याला काहीतरी सांगितलं तर समजत नसतं। मग आता दबंगमध्ये एक प्रसंग आहे, चुलबुल पांडे आणि त्याचा भाऊ। मग चुलबुल पांडे त्याच्या भावाला मंदच म्हणतो, त्याच्या नावानं टिंगलच करतो, असो त्या गोष्टी आहेत। मग मतिमंदामध्ये काय आहे, वैकासिक अवस्थेमध्ये लक्षात येणारी व त्याचा दुष्परिणाम समायोजनात वर्तनामध्ये दिसतो अशी बौद्धिक कयास करण्याची अक्षमता म्हणजे मतिमंदत्व। म्हणजे हा मेंदूशी रिलेटेड असतो, मेंदू तितका कार्यक्षम नसतो, त्यामुळे व्यक्ती हा मतिमंद असतो। ज्या मुलांचा बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असतो आणि मुले बौद्धिकदृष्ट्या मागासलेली असतात, अशा मुलांना मतिमंदत्व मुले असे म्हणतात। मी मग सांगितलं मतिमंदत्व हा बुद्धीशी निर्धारित आहे, म्हणजे बुद्धीच्या क्षमतेवर आधारित आहे। मग एखाद्याची बुद्धिमत्ता कमी आहे, सांगूनही काय समजत नसेल तर ते झाले मतिमंदाच्या प्रकारामध्ये मोडतात। आता आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्येच सांगायचं झालं तर कालचाच एक किस्सा,
मी इतके दिवस बोंबलू सांगतोय, ओरडू सांगतोय, घसा कोरडू करू सांगतोय की बाबांनो, तुम्हाला TET मध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की अगोदर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 असो की पेपर 2 असो, याचा नेमका सिलेबस काय आहे तो अगोदर समजून घ्या. पण तुम्ही तो समजून घ्यायला तयारच नाही आहे, कारण परीक्षा जवळ आलेली आहे. आमच्याजवळ तितका वेळ नाही आहे, कारण आम्हाला वेळ नाही आहे तितका. आम्ही तेवढे व्हिडिओ मोठे पाहू शकत नाही, आम्हाला वेळ नाही. तुम्ही डायरेक्ट नोट्स द्या आणि कुठलीही नोट्स घेऊन कुठलीही पुस्तकं वाचून हे वाचून अशानं TET निघत नाही आहे. मग तेच झालं पालत्या घागरीवर पाणी. मग इथं हे म्हण लागू झाली ती पालत्या घागरीवर पाणी. मग आता पुन्हा नंतर म्हणणार एवढं सांगितलं होतं तेवढं सांगितलं होतं, ऐकलं असतं तर बरं झालं असतं, माझी मती मंद झाली होती. अशा गोष्टी नंतर घडतात. याचा तुम्हाला पछतावा नंतर होईल. हे सगळ्यांसाठी सांगत नाही, काही विशिष्ट व्यक्तींसाठी आहे जे सारखं असं करतात. आणखीन एकदा सांगतोय की अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर सिलेबस काय आहे तो पाहूनच अभ्यास चालू करा. मग हे त्याचंच उदाहरण आहे. मी कितीही सांगू काहीही सांगून जर तुम्ही समजून घेत नसाल तर तुम्ही त्या कॅटेगरीमध्येच जाचाल, म्हणजे मतिमंद मुले. आता याच्यामध्ये कसं आहे, ज्या मुलांचा बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो आणि मुले बौद्धिकदृष्ट्या मागासलेली असतात अशा मुलांना मतिमंद मुले म्हणतात. मग आता आपण दृष्टिदोष पाहिला, त्याच्यामध्ये दृष्टिदोषाचे प्रकार होते. मग कोणते दृष्टिदोषाचे प्रकार होते आपण त्याच्यामध्ये? पूर्णतः दृष्टिदोष, दीर्घदृष्टीहीन, मंद दृष्टीहीन. त्यानंतर आपण कर्णबधीर पाहिले. कर्णबधीरमध्ये सुद्धा कर्णबधिराचे प्रकार होते किंवा श्रवणदोषाचे प्रकार होते. काय होते? संचलित श्रवणदोष होता, संवेदित श्रवणदोष होता आणि मिश्र श्रवणदोष होता. आता तसेच मतिमंदाचे प्रकार सुद्धा आहेत. हे प्रकार खूप महत्त्वाचे आहेत. मी रिव्हिजन काय घेतोय? कारण तुमच्या लक्षात राहावं, तुम्हाला पाठ व्हावं, ह्या हेतूने मी हे रिव्हिजन घेतोय. मग आता मतिमंदाचे प्रकार काय आहेत? मतिमंदाचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. मग याच्यामध्ये बुद्ध्यांक सुद्धा महत्त्वाचा असतो. आता मतिमंदाचा पहिला प्रकार आहे. पहिला प्रकार काय आहे? तो सौम्य प्रमाणात, म्हणजे सौम्य प्रमाणात मतिमंदत्व. मग याचा बुद्ध्यांक किती असतो? मुलाचा बुद्ध्यांक 52 ते 53 इतका असतो. हे सौम्य आहे. 52 ते 53 इतका जर बुद्ध्यांक असेल तर तो सौम्य मतिमंदत्व झालं. मग मापक प्रमाणात, आता मापक प्रकार आहे मापक प्रमाणात. मग हा मापक प्रमाणात बुद्ध्यांक किती आहे? 36 ते 51 इतका असतो. मग तीव्र प्रमाणाचा किती आहे? तिसरा प्रकार आहे तीव्र प्रमाणात. याचा तीव्र प्रमाणातला किती आहे? 20 ते 35 इतका असतो. मग गंभीर प्रमाणातला किती आहे? 20हून कमी असतो. मग ज्या मुलांचा बुद्ध्यांक हा 20 पेक्षा कमी असतो ते झालं गंभीर प्रकारचं मतिमंदत्व. हे प्रकार विचारले जातात, बुद्ध्यांक विचारला जातो आणि हा कुठल्या प्रकारामध्ये पडतो असं विचारलं जातं. त्यासाठी हे मी सांगतो. आता आपण मतिमंदाचे प्रकार सांगितले. प्रकार कुठले? सौम्य, मापक, तीव्र, गंभीर आणि त्याचा बुद्ध्यांक पाहिला. पण आता अतिशय महत्त्वाचं जे की परीक्षेला वारंवार विचारलं जातं आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी असो की शिक्षक पात्रता परीक्षा असो, त्यांना आवडतीचा हा प्रकार बुद्ध्यांकानुसार मतिमंदाचे प्रकार. आपण मग काय पाहिलं? नुसते मतिमंदाचे प्रकार पाहिलं. आता बुद्ध्यांकानुसार मतिमंदाचे प्रकार पाहतोय. मग मतिमंदाचे प्रकार सौम्य, मापक, तीव्र, गंभीर. आता बुद्ध्यांकानुसार मतिमंदत्वाचे प्रकार पाहू. आता बुद्ध्यांकानुसार मतिमंदत्वाचे प्रकार कुठले आहेत? पहिला आहे अति तीव्र मतिमंदत्व. अति तीव्र मतिमंदत्व याचा बुद्ध्यांक किती आहे? 0 ते 20. ज्या मुलांचा बुद्ध्यांक हा 0 ते 20 असतो ते अति तीव्र मतिमंदत्व या प्रकारामध्ये मोडतात. दुसरा आहे तीव्र मतिमंदत्व. ज्यांचा बुद्ध्यांक हा 21 ते 34 असतो ते तीव्र मतिमंदत्व या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर आहे मध्यम मतिमंदत्व. आता मध्यम मतिमंदत्वामध्ये किती आहे? तर 35 ते 49 आहे. त्यानंतर आहे सौम्य मतिमंदत्व. सौम्य मतिमंदत्वामध्ये किती आहे? 50 ते 70. सौम्य मतिमंदत्वामध्ये किती आहे? 50 ते 70. त्यानंतर आहे गतिमंद. आता गतिमंदाचा बुद्ध्यांक किती असतो? 71 ते
90. त्यानंतर आहे सामान्य. सामान्याचा किती आहे 91 ते 110. मग आता आपण सामान्य बुद्धिमत्तेची माणसं आहोत, म्हणजे आपला बुद्ध्यांक किती आहे 91 ते 110. आता हे जे काही दोन चार्ट आहेत, मतिमंदाचे प्रकार आणि त्यानंतर बुद्ध्यांकानुसार मतिमंदत्वाचे प्रकार, हे तुम्ही पाठ करा, वाचा, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. आता आपण वळू मतिमंदाची लक्षणे. महत्त्वाचं आहे. आता आपण मतिमंदांची लक्षणे काय असतात ते पाहू. भावनिक अस्थिरता म्हणला म्हणजे भावनिक अस्थिरता म्हणजे त्यांना भावभावनांची तेवढी विशेष जाण नसती. त्या भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात, हळव्या असतात, भावना त्यांना तेवढ्या स्पष्ट जाणवत नाहीत, म्हणजे त्या भावनिकरित्या अस्थिरता असतात. त्यांच्या भावनांमध्ये अस्थिरता असते. त्यानंतर आहे वर्तन दोष. ते त्यांच्या वर्तनामध्ये दिसून येतं, कारण ते तेवढे ॲक्टिव्ह नसतात. जसं आपण ॲक्टिव्ह असतो तसं त्यांच्या वर्तनामध्ये ते ॲक्टिव्हनेस नसतो, लेझीनेस असतो. म्हणूनच त्यांना मतिमंदत्व म्हणतात. भावनिक अस्थिरता आहे, वर्तन दोष आहे, हवे ते योग्यरित्या ते वर्तन करू शकत नाहीये. तिसरं आहे ग्रहण क्षमता कमी. ही ग्रहण क्षमता कमीचं मी उदाहरण तुम्हाला सुरुवातीला दिलं होतं. समोरचा व्यक्ती कितीही सांगतोय, काही समजत नाहीये, कितीदा ते स्पष्टपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्या मेंदूत जातच नाहीये. तेच आहे ग्रहण क्षमता कमी असणे. पुन्हा आकलन क्षमता कमी असणे म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी त्याला अवघड जाणे किंवा ते समजण्या पलीकडे जाणे. आता समजा ही बॉटल आहे, बॉटलचं टोपण कसं उघडायचं हे आपल्याला माहिती आहे. बॉटल आपली पाण्याची बॉटल, दुसरी बॉटल समजू नका, नाहीतर तुम्ही दुसरी बॉटल समजू जाल. तसं काही नाही, पाण्याची बॉटल. ओके, ठीक आहे. जाऊ दे, आपण पाण्याची बॉटल तर हा विषय कट करू. आपण डबा घेऊ. हां, आपला खायचा डबा. ओके, खायचा डबा आहे तो आपण साधं उघडतो. काही डब्याचे ढक्कन उघडत नसतात, आपण काहीतरी जुगाड करून उघडतो. झालं, हे झालं. डब्बा आहे, खाली डब्बा आहे, वरती टोपण आहे, ते टोपण आपण उघडतो. पण इथे ह्या मतिमंदत्वाच्या प्रकारामध्ये काय होतं, त्या मुलांना त्या डब्याचं टोपण कसं उघडायचं हे आकलना पलीकडेच होऊन जातं. म्हणजे त्यांना हे समजतच नाही आहे. ते डब्बा आहे, त्याच्यावर टोपण असतं, त्याला हात लावायचा असतो, तो उघडायचं असतं, हे त्यांच्या डोक्यातच जात नाही आहे. मग अशा गोष्टी कधी कधी आपल्यासोबत सुद्धा होतात. कसं होतात अशा गोष्टी आपल्यासोबत सुद्धा होतात? कधी होतात, गणित आहे, साधं सुद्धा गणित आहे, आपलं मित्रमैत्रीण सुद्धा ते गणित समजून सांगते, पण ते आपल्या डोक्यामध्ये जात नाही. अशा गोष्टी होतात. आता मी सांगतोय, अभ्यास करण्याच्या अगोदर सिलेबस पहा, सिलेबस काय आहे तो जाणून घ्या, मगच अभ्यास करा. नाही, तरीसुद्धा आपल्या डोक्यामध्ये जात नाही, कारण ते आकलनाच्या पलीकडे जात असतं. असो, पुढे जाऊ. आकलन क्षमता कमी असणे. मी डब्याचं उदाहरण ह्याच्यासाठी दिलं, कारण ती आकलन क्षमता कमी असल्यामुळं ते डब्बा कसं उघडायचं हे त्याच्या लक्षात येत नाही. ते झालं आकलन क्षमता कमी असणं. मग आत्मविश्वासाचा अभाव. अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास नसतो, तो आत्मविश्वास अतिशय कमी असतो. मग पुन्हा आहे निराशावादी दृष्टिकोन. मग ज्या व्यक्ती मतिमंदत्व असतात किंवा त्यांचे मतिमंदत्वाच्या प्रकारामध्ये मोडतात, त्या व्यक्ती ह्या नेहमी निराशावादी असतात किंवा निराशावादी असणारे व्यक्ती सुद्धा मतिमंदत्वाकडे जाऊ शकते. सतत निराशावादी दृष्टिकोन. मी नेहमी म्हणत असतो की सकारात्मक राहावा. का सकारात्मक राहावा ह्याच्यासाठी सांगतो की व्यक्ती जर नकारात्मक राहत असेल तर त्याला वेगवेगळ्या गोष्टी ग्रासतात, वेगवेगळ्या विकृती ग्रसतात. म्हणून माणसाला नेहमी सकारात्मक राहावा. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना दूर नेतो. म्हणून एक सकारात्मक विचार अनेक नकारात्मक विचारांना दूर नेतो किंवा अनेक वाईट गोष्टींपासून आपल्याला लांब घेऊन जातो एक चांगला विचार. स्मरणशक्तीची कमतरता. आता स्मरणशक्तीची कमतरता म्हणजे काय? आत्ताच 2 मिनिटापूर्वी काहीतरी गोष्ट सांगितली आहे, ती त्याच्या स्मरणातच राहत नाहीये किंवा विसरून जातो. आत्ताच आपण त्याला बोललोय, त्याच्या समोरून गेलोय, पण त्याच्या लक्षातच येत नाहीये, कारण हा मतिमंदत्व हा मेंदूशी रिलेटेड आहे. मग त्याच्यामुळं स्मरणशक्तीची कमतरता असते. मग स्मरणशक्तीची कमतरता हे मतिमंदाचे लक्षण आहे. मग पुन्हा काय आहे, उपक्रमांमध्ये सहभाग नसतो. कुठलेही उपक्रम घ्या, काहीही घ्या, त्याच्यामध्ये सहभाग नसणे हे सुद्धा मतिमंदत्वाचे लक्षण आहे. आता आपण
मतिमंद मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत ते जाणून घेऊ। पहिली आहे सहानुभूतीचा दृष्टिकोन। अशा बालकांप्रती आपला सहानुभूतीचा दृष्टिकोन असायला हवा। असे बालके जे आहेत त्यांच्या संदर्भात जर आपण सहानुभूती दाखवत नसेल तर आपण शिक्षक होण्याच्या लायकीचे नाही आहेत, किंवा शिक्षकी पेशा हा आपला दर्जा नाही आहे, आपण शिक्षकी पेशाचा दर्जा घालवतोय, शिक्षकी पेशाला काळीमा फासतोय। अशा बालकांप्रती आपला दृष्टिकोन हा नेहमी सहानुभूतीचा असावा, सकारात्मक असावा, त्यांच्या प्रती आपुलकीचा असावा। पुन्हा आहे मूर्त साधनांचा अवलंब। आता ज्या काही मूर्त गोष्टी आहेत त्या आणि ज्या अस्तित्वात आहे आणि ज्या काही वस्तू आहेत, साधन आहेत, त्या साधनांचा आपण अवलंब करायला हवा। आणि जे काही आपलं अध्यापन आहे त्या अध्यापनामध्ये आपण विविध तंत्रांचा वापर करायला पाहिजे। आता हे विविध तंत्र वेगवेगळे आहेत, आधुनिक तंत्र सुद्धा आहेत, चित्र स्वरूपातले आहेत, दृश्य स्वरूपातले आहेत, ऐकण्याच्या स्वरूपातले आहेत, मग व्हिडिओ दृश्य किंवा ऐकण्याच्या स्वरूपातले आहेत, तसं आपण टीव्हीवर सुद्धा दाखवू शकतो, चित्राच्या स्वरूपात दाखवू शकतो। मग असे हे वेगवेगळ्या स्वरूपात वापर करून त्यांना त्या तंत्राचा वापर करून त्यांना अध्यापन केलं पाहिजे। त्यानंतर आहे विकासासाठी प्रयत्न। आता अशा मुलांचा विकास हा अतिशय मंद रीतीने चालू असतो, यांचा विकास व्हायला खूप वेळ लागतो। त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, शाबासकी द्यायला पाहिजे आणि यांच्या विकासासाठी हे विशेष करून प्रयत्न केले पाहिजेत। मग आम्ही बाटलीचं उदाहरण देत होतो, आपण ते बाटलीचं उदाहरण कट करून आपण डब्याचं उदाहरण घेतलं। मग आता ह्या डब्यामध्ये सुद्धा त्यांना डब्बा कसा उघडायचा हे सुद्धा आपण वारंवार सांगितलं पाहिजे, त्यांना ॲक्ट करून दाखवली पाहिजे, त्यांना घेऊन तसं ते वर्तन करून दाखवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे। मग हाच आहे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न। मग त्यांना बोलता येत नसेल किंवा विशिष्ट हालचाली करता येत नसतील तर त्या त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजे। मग किंवा बोलण्यासंबंधित त्यांना ते अकार्यक्षम असतील किंवा ते बोलायला घाबरत असतील तर त्यांच्या मनातील भीती आहे ते दूर केली पाहिजे, म्हणजे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे, सहानुभूतीचा दृष्टिकोन असला पाहिजे। मग पुन्हा जबाबदारीची जाणीव। आपल्याला जशी जबाबदारी आहे त्यांची तसं त्यांना सुद्धा जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, त्यांना सुद्धा जबाबदारीने कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे शिकवलं पाहिजे आणि आपण स्वतः सुद्धा जबाबदारीने राहायला पाहिजे। आता हे आपल्या उपाययोजना आहेत। मग पुन्हा समस्यांची सोडवणूक। आता त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत, साध्या सरळ समस्या असतात। अशा मुलांना कपडे सुद्धा घालायला येत नाहीत, त्यांचे जे दैनंदिन कार्यक्रम आहेत ते सुद्धा करायला येत नाहीयेत। मग ह्या त्यांच्या समस्या आहेत त्या आधीच घाबरलेल्या असतात, मग त्यांच्या डोक्यात तेवढं काही नसतं, पण आपण यामध्ये कुठला तरी विकार आहे, आपण मतिमंदत्व हे त्यांना समजतं, पण जास्त मेंदूचा वापर होत नसतो। पण शेवटी ते माणूस आहेत, व्यक्ती आहे, त्यांना सुद्धा मन आहे, त्यांचं मन कुठं ना कुठं तरी दुखावलं जातंच। मग त्यांचं मन कुठं ना कुठं दुखावलं जाऊ नये म्हणून यांच्या ज्या काही दैनंदिन जीवनातील समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। ज्या समस्या आहेत त्याची जाणीव करून दिली पाहिजे, मग याच्याबद्दल आपण उपाययोजना केल्या पाहिजेत। मग असे ॲक्ट करून त्या सोडून घेतल्या पाहिजेत किंवा त्यांना त्याचा सहभाग करून त्यांना शिकवलं पाहिजे, अशा गोष्टी केल्या पाहिजेत। तर हे आहे मतिमंद मुले आणि त्यांच्या संदर्भात ह्या करायच्या गोष्टी। आता आपण याच्यामधल्या काही आणखीन महत्त्वाच्या गोष्टी पाहू जे की आपण शेवटी ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपात पाहणारच आहोत, पण तरी आपण इथं ओरलमध्ये पाहू की मतिमंदांसाठी जगातील पहिली शाळा 1847 मध्ये अमेरिकेमध्ये मॅसाच्युसेट्स यांनी सुरू केली आणि 1876 साली अमेरिकेत पहिली व्यावसायिक संस्था स्थापन झाली। आता आपल्या मुंबईत पहिली शाळा ही 1941 मध्ये सुरू झाली आणि 1962 मध्ये दक्षिणेतील बेलोर येथे सुरू झाली, जे की डॉक्टर सेंटर वॉल यांनी सुरू केलेले आहे। डॉक्टर सेंटर वॉल असं त्यांचं नाव आहे। आता याच्यामध्ये शैक्षणिक सुविधा काय असायला हव्यात की विशेष शिक्षक पद्धतीचा अवलंब केल्यास मतिमंद बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकासास उत्तेजना मिळते, त्यांचे सामाजिक व मानसिक अडथळे दूर होतात। आता आपण याचं थोडंसं आणखीन एक दोन ओळी शॉर्टमध्ये पाहू की अध्ययन कृती
ठरविताना महत्त्वाच्या गोष्टी काय असतात की मतिमंदत्वाचे योग्य निदान, बुद्धी क्षमता, समायोजन क्षमता, शारीरिक आजार व दोष याबद्दलची माहिती इत्यादी सर्वांगीण विचार आवश्यक असतो. मग वैयक्तिक क्षमतेनुसार शैक्षणिक कार्यक्रम आखायला हवेत आपण जे की शिक्षकांनी करायच्या उपयोग नाही त्याच्यामधलं मी सांगतोय जरूरचे असते. आता आपण याच्यामध्ये जेवढी महत्त्वाची माहिती आहे तेवढीच घेतलेली आहे जे की परीक्षेला विचारली जाते. आता कसं आहे, हे जे काही मतिमंद मुले आहेत यांच्या विशेष शाळा असतात आणि यांच्यासाठी विशेष B.Ed सुद्धा आयोजित केलं जातं. म्हणजे याचा विशेष कोर्स सुद्धा असतो जे की मतिमंद शाळेवर जाऊन शिकवण्यासाठी शिक्षक असतात. विशेष शिक्षक हे त्यांनाच म्हणतात. आता याच्या संदर्भात आणखीन भरपूर स्वरूपात माहिती घ्यायचं असेल तर याचं सेपरेट पुस्तक सुद्धा भेटतं. पण आपल्याला तेवढी माहिती घ्यायची आवश्यकता नाही आहे कारण परीक्षेला तेवढं महत्त्वाचं नाही. परीक्षेला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी घेतलेलं आहे. तर ही होती मतिमंद मुलांची माहिती. आता आपण स्वमग्न मुले यांच्याकडे वळू. आता स्वमग्न मुले नावावरूनच लक्षात आलं असेल की हे स्वतःच्या धुंदीमध्ये असतात. एक गाणं आहे बघा, चला जाता हूँ, कोणतं गाणं आहे ते, चला जाता हूँ किसी की धुन में, ते आहे ना, तसं आहे हे. आता हे स्वमग्न मुले म्हणजे स्वतःच्या ह्याच्यामध्ये मग्न असतात, एकाग्री असतात, एक केंद्रीय असतात. हे स्वतःच्या दुनियेमध्येच असतात. ह्यांना बाह्य जगाशी तेवढं काही देणं घेणं नसतं. आपण भलं आणि आपलं काम भलं असे असतात. आता आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. ज्या मुलांमध्ये सामाजिक आंतरक्रिया, अक्षमता, संप्रेषण, सर्जनात्मक आणि कल्पनाशक्ती या तिन्ही अक्षमतांचा एकत्रीकरण झालेले असते अशा मुलांना स्वमग्न मुले असे म्हणतात. आता याच्यामध्ये काय माहिती आहे, काय क्रिटिकल गोष्ट आहे थोडीशी. आता जे मुलं स्वमग्न असतात अशा स्वमग्न मुलांना बाह्य जगाशी काही देणं घेणं नसतं. हे मी मग जसं सांगितलं तसं. मग या बाह्य जगामध्ये, या समाजामध्ये विविध व्यक्ती आहेत, मुलं आहेत, मुली आहेत. अशा या समाजामध्ये विविध पैलू आहेत. मग पुन्हा प्राणी आहेत, ह्या सर्व गोष्टी आहेत. पण या समाजामधील इतर काही ज्या व्यक्ती आहेत, समोर एखादी व्यक्ती सुद्धा आली तर या समोरच्या व्यक्तीला कसं बोलायचं, काय बोलायचं, सुरुवात कुठून करायची, त्याच्याशी संप्रेषण कसं करायचं, त्याला कसं बोलायचं हे सुद्धा त्याला येत नाहीये कारण ते आहे स्वमग्न. मग संप्रेषण कौशल्याचा अभाव इथं आहे. त्यामुळं स्वमग्न मुलांना इतर समाजाशी किंवा इतर व्यक्तीशी संप्रेषण करताना खूप अडथळे येतात. त्यांना संप्रेषण करायलाच येत नाहीये. व्याख्यामध्ये सुद्धा तसं दिलेलं आहे. ज्या मुलांमध्ये सामाजिक आंतरक्रिया, अक्षमता, संप्रेषण, सर्जनात्मक, कल्पनाशक्ती या तिन्ही अक्षमतांचे एकत्रीकरण झालेले असते अशा मुलांना स्वमग्न मुले असे म्हणतात. मी व्याख्या व्यवस्थित अगोदर तुम्हाला समजून सांगत आहे. एकदा व्याख्या समजली हे समजून सगळं टॉपिक समजून जातं. आता सामाजिक आंतरक्रिया म्हणजे समोरचा व्यक्ती बोलतोय, तू काय बोलतोय याच्यामध्ये देवाणघेवाणच होत नसेल, योग्यरित्या संप्रेषण होत नसेल आणि सामाजिक आंतरक्रिया चांगली झाली नाही तर ते स्वमग्नमध्ये येऊन जातात. असो, आता आपण स्वमग्न मुलांची लक्षणे पाहू जी की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 मध्ये विचारली होती. तर याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं पहिलं लक्षण आहे निष्क्रिय जीवन जगणे. हे स्वमग्न मुले कसे असतात, एकदम निष्क्रिय जीवन जगतात. यांना बाह्य जगाशी काही देणं नसतं. उठायचं, आंघोळ करायची, खायचं, प्यायचं, झोपायचं, विचारशक्ती शून्य, भविष्याचा विचार काही नाही, निवांत पडून राहायचं आणि एकाच रूममध्ये पडून राहायचं. कोणाला बोलायचं नाही, काही नाही, कसलीच क्रिया करायची नाहीये, हालचाल करायची नाहीये, काही नाहीये, उगा असं एका ठिकाणी पडून राहायचं. मग पडून राहिल्यावर सुद्धा काहीच विचार करायचा नाही. हे झालं निष्क्रिय जीवन जगणे. किंवा हे स्वमग्न मुलांच्या आपण लक्षणं पाहतोय. आजूबाजूला पाहत जावा, उघडा डोळे, बघा नीट. त्यानंतर आहे निर्विकार चेहरा असणे. एकच सतत चेहऱ्यावर 12 वाजलेले किंवा असं चेहऱ्यावर कुठलाही विचार नाहीये, चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नाहीयेत, कुठलेही एक्सप्रेशन नाहीये. ना चेहऱ्यावर हसू आहे, ना चेहऱ्यावर रडू आहे, ना चेहरा गंभीर आहे, ना चेहरा साधा आहे. असा चेहरा नुसता स्तब्ध आहे. ना ते चेहऱ्याची हालचाल आहे, ना इकडून तिकडं पापण्या हलतायत, ना डोळे इकडं तिकडं बघतायत. असंच निवांत एका ठिकाणी पडलेला आहे.
म्हणजेच निर्विकार चेहरा असणे. पुन्हा कसलाही प्रतिसाद न देणे. एक मुलगा आहे, बसलेला आहे, दुसरा मुलगा आला, त्याला बोलायला लागलाय, हो नाही ना हो नाही. ह्यानं रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, तरी एक बी नाही, दोन बी नाही, निवांत आपला बाप्पा पडलाय. मग ते झालं कसलाही प्रतिसाद न देणे. पुन्हा स्वतःपुरते मर्यादित क्षेत्रात जगणे, म्हणजे स्वतःचा पेस तयार करणे. आता अशा व्यक्ती काय करतात, जी की स्वमग्न असतात, ते फक्त स्वतःचं एक डायमेन्शन तयार करतात, म्हणजे स्वतःची एक रचना करतात, व्यूहरचना तयार करतात, स्वतःचं एक असं मायाजाळ करतात किंवा स्वतःचंच एक असं विश्व निर्माण करतात. हे त्यांचं विश्व हे मर्यादित स्वरूपाचं असतं. आपलं विश्व कसं हे अमर्यादित आहेत, आपल्या गरजा अमर्यादित आहेत, पण त्यांचं तसं नसतं. हे स्वतःचं विश्व निर्माण करतात, ते स्वतःच्या क्षेत्रातच जगतात आणि स्वतःच्या मर्यादित क्षेत्रात जगायला तेवढं आवडतं. म्हणजे आता त्यांचं मोबाईल असेल, मोबाईल आणि ते बस, जेवण नाही, खाणं नाही, काही नाही, कुणाला बोलणं नाही, काही नाही. किंवा रूम आहे, रूममध्येच पडून त्या रूममध्ये पुस्तकं नाहीत, कॉम्प्युटर नाही, काही नाही, कसलंच काही मनोरंजनाचं साहित्य नाही, तरीसुद्धा हा बाबा एकाच रूममध्ये आहे. स्वतःच्या मर्यादित क्षेत्रामध्येच राहायला पसंत करतात. ते घराच्या बाहेर सुद्धा जायला नको वाटतात किंवा कुणाला बोलायला सुद्धा नको वाटतं, काहीच करायला वाटत नाही, समाजामध्ये मिसळत नाहीत, कुणालाही बोलत नाहीत. हे झालं स्वतःपुरते मर्यादित क्षेत्रात जगणे. त्यानंतर आहे स्वतःच्या तंद्रीत जगणे. ते चला जाता हूँ आहे ना, ते गाणं मी ह्यासाठी सांगितलं होतं, स्वतःच्या तंद्रीत जगणे. बघ आपण सहसा म्हणतो कुठल्या तंद्रीत आहे की बाबा येडासारखंच वागा लागले, ते असतं स्वतःच्या तंद्रीत जगणं. असे मुले हे स्वतःच्या तंद्रीत जगत असतात. पुन्हा इतरांचा स्पर्श टाळणे. कुणी त्यांना स्पर्श जर केला तर ते कावरा बावरा होतात, गोंधळ घालतात, त्यांना कुणाचा स्पर्श सुद्धा नको वाटतं. मग आता आपण स्वमग्न मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत ते पाहू. याच्यामध्ये आहे पालकांचा सहभाग वाढवणे. आता कसं आहे माहिती आहे का, सांगायला गेलं तर स्वमग्न मुलांना माणसामध्ये आणणं सर्वात कठीण गोष्ट आहे. स्वमग्न मुलांना माणसामध्ये आणणं खूप कठीण गोष्ट आहे. एक वेळा प्रेमवेड्या, ध्येयवेड्या किंवा प्रेमामध्ये भंग पावलेल्या व्यक्तीला आपण माणसामध्ये आणू शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीला प्रेमामध्ये धोका झालेला आहे, तो दारू पिऊन वाया गेलेला आहे, त्याला जगणं नकोसं झालेलं आहे, तो कोणाशी संबंध ठेवत नाही, संपर्क ठेवत नाही, बोलायचं टाळतोय, आपण अशा व्यक्तीला सुद्धा समाजामध्ये आणू शकतो. किंवा एक व्यक्ती आहे, त्याचा खूप मोठा लॉस झालेला आहे, त्याला जगणं नको वाटत आहे, अशा व्यक्तीला सुद्धा आपण समाजामध्ये आणू शकतो. किंवा एक व्यक्ती असा आहे जो कुठल्या तरी एका गोष्टीमुळे त्याच्या हृदयावर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि तो स्तब्ध झालेला आहे, अशा व्यक्तीला सुद्धा आपण समाजामध्ये आणू शकतो. पण जे स्वमग्न आहेत यांना समाजामध्ये आणणं सर्वात अवघड गोष्ट आहे. का अवघड गोष्ट आहे? हे इतरांशी संपर्क टाळतात, कुणाला त्यांना देणं घेणं नसतं, जास्त प्रतिक्रिया देत नाही, जास्त प्रतिसाद देत नाही, ते स्वतःच्या तंद्रीत असतात, त्यांना इतरांचा स्पर्श सुद्धा नको असतो, ते स्वतःपुरते मर्यादित क्षेत्रामध्ये राहत असतात आणि निष्क्रिय जीवन जगत असतात. आणि समोरचा व्यक्ती कितीही काही बोलला तर कसलाच प्रतिसाद देत नाही आहेत, ना बोलत नाही आहेत, ना ऐकत येत नाही, ना काही नाही, रिस्पॉन्स देत नाही आहेत. पण बाकी मी एवढे मोठे उदाहरण सांगितले, ते रिस्पॉन्स देतात, ते प्रतिक्रिया देतात, ते आपल्याशी बोलतात, त्यांचं दुःख काय आहे हे सगळं सांगू शकतात. पण स्वमग्न मुले असलं काहीही करत नाही आहेत. ना त्यांना दुःख असतं, ना त्यांना भावना असतात, ना त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात, काहीही नसतं, पडलेले असतात निवांत. मग म्हणून पहिलाच आहे की पालकांचा सहभाग वाढवावा. का? ह्यासाठीच मी एवढ्या वेळ एक्सप्लेनेशन का केलं, ह्यासाठीच, कारण त्यांना समाजामध्ये आणणं खूप अवघड असतं. त्यामुळे याच्यामध्ये पालकांचा सहभाग वाढवणे, पालकांना सांगणे, पालकांना समजावून सांगणे, पालकांकडून माहिती घेणे, मग पालकांकडून जाणून घेणे की बाबा काय आहे, कशामुळे आहे, काय असं काय चालू आहे, अशा कुठल्या गोष्टी घडल्या होत्या, हे कधीपासून आहे. मग त्यासाठी पालकांचा सहभाग वाढवून घेणे किंवा पालकांना सांगणे की वर्गात असं असं चालू आहे, असे असे लक्षणं आहेत, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर आहे त्यांच्यातील समायोजन क्षमता वाढवणे, म्हणजे
ते समायोजित होत नाही आहेत, कुसमायोजन होतं त्यांचं. एखादी नवीन परिस्थिती आहे, त्या नवीन परिस्थितीमध्ये ते भांबवल्यासारखं करतात, समजून घेत नाहीत, उमजून घेत नाहीत, काही नाही, येण्यासारखं करतात. त्यांना समायोजन करून घेण्याची क्षमता वाढवणे. त्यानंतर आंतरक्रियावर भर देणे म्हणजे देवाणघेवाण, एकमेकांचा संवाद, एकमेकांशी संप्रेषण, एकमेकांशी बोलणे. हे घे, हे घे, ते दे मला, हे तू घे, हा मोबाईल आहे, तुझा मोबाईल बघू कसला आहे, तू काय करतोस, तू काय खातोस, तू काय कसं हे राहतोस, असल्या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी बसून त्यांच्याशी संवाद वाढवणं, आंतरक्रियावर भर देणं. त्यानंतर आहे तज्ज्ञांची मदत घेणं. मग अशा गोष्टी जास्त क्रिटिकल होत असेल तर मग याच्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती असतात, जे की मानसोपचार तज्ज्ञ असतात, यांच्याशी जसं सल्ला सलामत करावं लागतं. आणि याच्या संदर्भात वेगवेगळे डॉक्टरसुद्धा असतात, त्यांचीसुद्धा मदत घ्यायला हवी. त्यानंतर आहे त्यांना आपुलकीची वागणूक देणे. आता अशा स्वमग्नामध्ये असतात लोक, काय करतात, येड आहे रे हे, सोडून दे, याच्याकडे लक्ष देऊ नको, दुनियातून उठलेला आहे, आपण असलं बोलतो. असं करायचं नसतं. यांना सुद्धा भावना असतात, त्या भावना जागृत करायच्या असतात. त्यांना आपुलकीची वागणूक द्यावी लागते, कारण ते प्रतिसाद देत नाही आहेत म्हणून आपण लक्ष सोडून दिलेलं असतं. तसं करायचं नाही, त्यांना आपुलकीनेच ठेवावं लागतं, आपुलकीची वागणूक द्यायची. त्यानंतर आहे विविध अध्यापन पद्धतीचा वापर करणे. मग वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करणे. आता अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले कशाला म्हणतात ते पाहू. तर शारीरिक दोषांमध्ये सांधे, स्नायू, हाडे यांमध्ये हात, पाय या अवयवांच्या हालचालीवर व कार्यक्षमतेवर येणाऱ्या मर्यादांना अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले असे म्हणतात. आलं लक्षात? शारीरिक दोषामध्ये सांधे, स्नायू, हाडे यांमध्ये हात व पाय या अवयवांच्या हालचालींवर व कार्यक्षमतेवर येणाऱ्या मर्यादांना अस्थिव्यंग असे म्हणतात. मग आता या अस्थिव्यंग मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना कोणत्या असतील? तर या अस्थिव्यंग मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या करायलाच हव्या. आता याच्या अस्थिव्यंगामध्ये तेवढे काही प्रकार महत्त्वाचे नाही आहेत, ते परीक्षेला विचारले जात नाहीत. ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं, अस्थिव्यंग म्हणजे काय किंवा विकलांग मुले कशाला म्हणतात, मग याचे प्रकार काय आहेत, एवढंच विचारलं जातं. तर आता याच्यामध्ये अस्थिव्यंग मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत? तर यांमध्ये सर्वसामान्य मुलांबरोबर बसून घेणे व शिकून घेणे. आता हे अस्थिव्यंग म्हणजे कळालं का? सांधे, स्नायू व हाडे किंवा ते हातामधूनच थोडंसं अपंगत्व येतं, हात वाकडा असतो किंवा काही त्यांना चालता येत नाही, ते मग गुडघ्यापासून ते हे झालेले असते पाय, किंवा हातमधूनच वाकडा असतो किंवा हात पंजापासून वाकडा असतो, हे झाले अस्थिव्यंग. आणि अशा प्रकारचे मुलं असतात. मग यांच्यासाठी शिक्षकाने उपाययोजना काय करायच्या असतात? तर त्यांना सर्वसामान्य मुलांबरोबर बसून शिक्षण देणं आवश्यक असतं. त्यानंतर त्यांना वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं असतं, कारण हे ऑलरेडी विकलांग आहेत, अपंगत्व आलेलं आहे. मग त्यामुळे यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं, कारण हे विशेष गरजा असणारे बालके आहेत. त्यामुळे आपण यांच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. त्या मुलांना प्रेरणा देणं गरजेचं असतं. त्यानंतर त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. यू कॅन डू इट, तू करू शकतोस, तू प्रयत्न कर, हार नको मानू, तू करू शकतोस, 100% करू शकतोस, कम ऑन, शाबाश, अशा प्रकारचे त्यांना प्रेरणा द्यायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्यानंतर त्यांना त्यांच्या चांगल्या कामांचे किंवा गुणांचे कौतुक करायला पाहिजे. आता शाळेमध्ये असे व्यक्ती असतील, असे मुलं असतील की ते विकलांग आहेत किंवा अस्थिव्यंग आहेत हाडांनी वगैरे, तर यांच्या साध्या साध्या गोष्टीला आपण त्यांचं कौतुक करायला हवं. यांचं कौतुक केल्यानंतर ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये लवकर येतात आणि ते मिळून मिसळून राहतात व त्यांना इतर मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत याची जाणीव होत नाहीये. आता मला याच्यावरून एक किस्सा आठवला की ज्यावेळेस मी 2016-17च्या वेळेस 15-16-17 यावेळेस मी शाळेत शिकवायला जात होतो. आमच्या संस्कारवर्धनी प्राथमिक व माध्यमिक या विद्यालयामध्ये शिकवायला जात होतो. त्यावेळेस मी 4थीचा वर्ग घेत होतो. त्या 4थीच्या वर्गामध्ये एक असाच विद्यार्थी होता की तो हाताचा पंजा असतो ना, तिथून त्याचा हात असा मोडपल्यासारखा होता. आणि तो विद्यार्थी सुरुवातीला वर्गामध्ये कोणालाच बोलायचं नाही, काय नाही. मी गेल्यानंतर त्या वर्गावर शिकवायला गेल्यानंतर मला कळालं की असं जाणीव झाली की हा अस्थिव्यंग आहे. मग हा काय कोणाला बोलत नाही, काय नाही, का असं हे राहतो. मग नंतर कळालं की
मी त्या शाळेवर जाण्यापूर्वीचे जे काही दुसरे शिक्षक होते ते त्याला खूप जरा मारत होते किंवा त्याला रागाने बोलत होते, त्यामुळे तो कोणाशी बोलायचा नाही, मिसळून राहायचा नाही. मग मी गेल्यानंतर मग हळूहळू ओळख झाली, ओळख करून घेतली. मग असंच बोलत बोलत कळालं की त्याला गाणं म्हणायला आवडतं. मग त्यानं गाणं म्हणलं की वर्गातले सगळेजण हसायला लागले. मग वर्गातल्या सगळ्यांना समजून सांगितलं की हसायचं नाही, हसू नका, ज्यांना हसते त्यानं परत गाणं म्हणायचं. मग परत कोणी काय हसलं नाही, त्यानं गाणं म्हणलं, आवाज तितका चांगला नव्हता तरीसुद्धा मी त्याच्या गाण्याचं कौतुक केलं. मग तो म्हणला सर मला डान्स करायला सुद्धा आवडतं. मग तरीसुद्धा तो हातानं आणि पायानं हे असताना सुद्धा समोर येऊन डान्स करायला तयार झाला, डान्स केला. खूप छान वाटलं, त्याचं कौतुक केलं, त्यालाही खूप छान वाटलं. मग त्या दिवसापासून त्यानं शाळा कधीही बुडवली नाही आहे आणि त्याला वर्गामध्ये आपण वेगळे आहोत याची सुद्धा जाणीव झाली नाही. ह्या अशा गोष्टी असतात, साध्या साध्या गोष्टी असतात. आपण जर त्यांच्यासोबत असं केलं तर ते सुद्धा सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात. त्यामुळं त्या अशा मुलांना सर्वसामान्य मुलांसमोर बसून शिक्षण देणे गरजेचं असतं, त्यांना वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं असतं. जसं की मी त्या मुलाला वैयक्तिक लक्ष दिलं, त्याचा आत्मविश्वास वाढवला, त्याला प्रेरणा दिली, त्याला प्रोत्साहन दिलं, त्याच्या मनातील गुंता जाणून घेतला, त्याला आपलंसं केलं, त्यावेळेस कुठं तो त्या हसत खेळता झाला. तसंच मुलांना प्रेरणा देणं गरजेचं असतं, प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. आता त्याच्या संदर्भात माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओसुद्धा आहेत. तो शाळेत डान्स करताना, तो बोलताना ती किती छान त्याच्या निरागस किती छान हसत होता. मी त्यावेळेस ते व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत ते माझ्याकडे. असो, त्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणं जसं की मी त्या मुलाचं केलं होतं तसं त्यांचं कौतुक करायला हवं. त्यांच्या शाळेविषयी गोडी निर्माण करणं किंवा लावणं. आता मी एक तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं होतं, त्याच्यामध्येच हे आलेलं आहे. त्यांच्यात समायोजन क्षमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. आता असे मुलं कसे असतात, ते समायोजन करण्याशी थोडंसं असमर्थ असतात, कारण त्यांना वाटते की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. त्यामुळे ते शाळेत यायला टाळतात, मुलांना बोलायला टाळतात किंवा भांडणं करतात, रागराग करतात किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात, असं होतं. तर त्यांना समायोजन करून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित करायला पाहिजे, त्यांना आपलंसं करून घेतलं पाहिजे. तर हे आहेत अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले. याच्यामध्ये एवढंच विचारलं जातं, यांची लक्षणे विचारले जातात आणि याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो हे विचारलं जातं किंवा याची एक व्याख्या विचारली जाते. आता आपण वळू सर्जनशील मुले. मग आता हे सर्जनशील मुले म्हणजे काय आहेत हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ. याची डेफिनेशन, याची व्याख्या काय आहे ते समजून घेऊ. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्माण क्षमता होय. सर्जनशील म्हणजे नवनिर्माण करण्याची क्षमता. समजलं, सर्जनशील म्हणजे नवनिर्माण करण्याची क्षमता होय. किंवा अपारंपरिक विचार प्रक्रिया म्हणजेच सर्जनशीलता होय. आता जे काही आपले पारंपरिक स्रोत असतात किंवा आपली पारंपरिक विचार करण्याची पद्धत असते ती सोडून अपारंपरिक विचार करण्याची प्रक्रिया म्हणजेच सर्जनशीलता होय. मग आता हे असे बालक एकदम तीक्ष्ण असतात, चालाक असतात, त्यांचे चक्षु एकदम चाणक्य असतात, एकदम जबरदस्त असतात, हजर जबाबी असतात. मग आता अशा मुलांची लक्षणं काय असतात हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता अशा मुलांची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया. आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला 2021ला विचारलेलं आहे, 17ला विचारलं आहे, 19ला विचारलेलं आहे, 18ला विचारलेलं आहे, 13ला सुद्धा विचारलेलं आहे आणि पेपर 1 व पेपर 2 साठी तर हमखास विचारलं जातं. पेपर 2ला तर मस्तच आहे, येतच. तर आता यांच्यामध्ये या मुलांची लक्षणे काय आहेत तर हे स्वनिर्णय क्षमता असते. यांच्यामध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असते. आत्मविश्वास असतो. हे विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासू असतात. आपण इतक्या वेळ जेवढे पण बालके पाहिले याच्यामध्ये कुठेही असं आपल्याला जाणवलं नाही की आत्मविश्वास आहे. तर त्यांच्यामध्ये आपल्याला आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. पण हे जे काही सर्जनशील बालके आहेत यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज अजिबात नाहीये. हे ऑलरेडी आत्मविश्वासू असतात. स्वतःचा निर्णय स्वतः घेतात म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असते. तसेच हे बालके आत्मविश्वासू सुद्धा असतात. प्रयत्नांना महत्त्व देणारी असतात. आता आपली थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाण पद्धती आहे. चुका चुका शिका, म्हणजे चुकातून माणूस शिकतो. पण हे त्याचंच अवलोकन करतात आणि हे व्यक्ती किंवा हे मुलं हे प्रयत्नांना महत्त्व देणारे असतात. आपलं चुकले ना
प्रयत्न केला पाहिजे, कसं येत नाही तेच बघतो, तो माझ्या पुढं कसं जातो मी त्याच्या पुढे जातो, त्याने एवढे मार्क घेत नाही मी त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स घेऊन दाखवतो. प्रयत्न करतात हे असं असतात, त्यांच्यात आत्मविश्वास असतो आणि ते प्रयत्नांना महत्त्व देणारे असतात. चुकतंय ना कसं चुकतंय तेच बघतो, आता कसं येत नाही ना तेच बघतो असं करणारे असतात. मग वेगळ्या मार्गाने विचार करणाऱ्या असतात. आता वेगळ्या मार्गाने विचार करणाऱ्या म्हणजे कसं, एखादं बुद्धिमत्ता असो किंवा गणित असो किंवा एखादी कुठलीही कृती असो किंवा एखादं कुठलंही कोड असो, येत नाही सुटत नाही, का सुटत नाही कसं सुटत नाही तेच बघतो, मग थोडासा वेगळा विचार करतात. आता आपल्याला घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती असं आहे ना, पण नाही. आता घी सीधी उंगली से ना निकले तो डब्बा ही फोडेंगे असे विचार करणारे असतात. सकारात्मक दृष्टिकोन असतो. इतक्या वेळेस आपण जेवढे काही बालकं पाहिले त्यांच्यामध्ये कुठेही आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन आढळला नाहीये. हे का सांगतोय, कारण तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर लवकर लक्षात येतं. आत्मविश्वास असतो, सकारात्मक दृष्टिकोन असतो, पण बाकी बालकांच्या ह्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असतो, आत्मविश्वास नसतो. आता हे सर्जनशील बालक असतात त्यांच्यावर सकारात्मक दृष्टिकोन असतो. येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी हे करतो आणि मी हे करणारच असा त्यांचा दृष्टिकोन असतो. आणि अशा व्यक्ती ह्या धाडसी असतात, पण मग अंततः प्रेरणादायी असतात. मग हे स्वतः प्रेरणादायी असतात, म्हणजे यांना स्वतःची जाणीव असते, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मी काय करू शकतो, मी काय करू शकत नाही, याची स्वतःची जाणीव असते. आता या स्वतःचे भरपूर प्रकार आहेत, हे आपण वेगळ्या चॅप्टरमध्ये पाहू. आता परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, असं दिलं जातं, स्वर्णन क्षमता असते, आत्मविश्वास असतो, धाडशी असतात आणि अंततः प्रेरणादायी असतात. वरील जे लक्षणे दाखवलेली आहेत ते विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये कोणाची आहेत, खाली पर्याय दिलेले असतात. अध्ययन अकार्यक्षम मुले, मेंदूचा पक्षघात असणारे मुले, सर्जनशील मुले आणि मते स्वमग्न मुले. मग कन्फ्यूज व्हायचं नाही, डायरेक्ट सर्जनशील मुले हे वेगळं आहे, एकदम पॉझिटिव्ह दिसतंय, एकदम ताकदशील दिसायला लागले ना तर सर्जनशील, नवनिर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशील. हे आहेत सर्जनशील मुलांची लक्षणे. आता आपण सर्जनशील मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या काय उपाययोजना आहेत त्या पाहू. आता सर्जनशील मुलांच्या बाबतीत शिक्षकांना तेवढंसं जास्त करायची काही आवश्यकता लागत नाहीये. आता याच्यामध्ये शिक्षकांनी काय करायचं असतं, फक्त भूमिका पालन करायचं असतं. आपली काय भूमिका आहे, ह्याला आपण कुठल्या डायरेक्शनमध्ये घेऊन जाऊ शकतो, ह्याला किती पुश करू शकतो, ह्याला आणखी पुढं काय काय करायला लावू शकतो, फक्त आपण भूमिका द्यायची आणि त्या भूमिकेचं पालन करायचं, त्याला हे करायला लावायचं, आपण त्याला जो करत आहे ते पाहत बसायचं, म्हणजे भूमिका पालन करायची. त्यानंतर आहे सर्वांना समानतेची वागणूक देणे. आता अशा व्यक्ती कशा असतात, ज्याला चिडक्या असतात, त्यांना काय म्हणलं की सहसा सहन होत नाहीये, म्हणून अशा व्यक्तींना समानतेची वागणूक देणं खूप गरजेचं असतं. त्यांना सतत प्रश्न विचारायचा, कारण ते ऑलरेडी चाणाक्ष आहेत, प्रयत्नशील आहेत, धाडसी आहेत, स्वतःची जाणीव आहे, स्वनिर्णय घेण्याची क्षमता आहे. मग अशांना प्रश्न विचारायचे, ते प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतात, प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतात, त्याच्यामुळे ते सर्जनशील आणखीन वाढतात. त्यानंतर आहे पोषक वातावरण निर्माण करणे. मग अशा मुलांना कसं आत्मविश्वास वगैरे जास्त असतो, थोडासा अहंभाव सुद्धा येण्याची गरज असते, त्यामुळे त्यांना पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज असते, कारण ते अहमपणामध्ये जाऊ नये त्यासाठी त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करावं लागतं. मुक्त प्रतिसादाचे स्वातंत्र्य करावं लागतं. अशा बालकांसाठी मुक्त प्रतिसादाचे स्वातंत्र्य देणं किंवा मुक्त प्रतिसादाचे स्वातंत्र्य करणं खूप गरजेचं आहे. का? कारण अशा बालकांना गमवायचं नाहीये, कारण हे एकतर धाडसी आहेत, स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आहे, व ह्यांना पुश केल्यानंतर हे पुढं खूप काही करू शकतात. विविध कल्पनांचा आदर करणे. आता यांच्या मनामध्ये खूप काही वेगवेगळ्या कल्पना येतात, कारण हे वेगळ्या प्रकारचा विचार करतात, धाडसी आहेत, आत्मविश्वासू आहेत, स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. मग वेगळ्या मार्गाने विचार करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. मग त्यामुळे हे विविध कल्पना करू शकतात. यांच्या मनामध्ये ह्या वेगवेगळ्या कल्पना येत असतात. मग त्या कल्पनांचा आपण आदर केला पाहिजे, त्या कल्पना जाणून घेतल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या कल्पनांचा आपण आदर करायला हवा. मग शालेय उपक्रम राबवावेत. यांच्यासाठी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आता हे उपक्रम कुठल्याही क्षेत्राशी असतात. मग प्रेरणा प्रोत्साहन देणं. अशा विद्यार्थ्यांना
प्रेरणा पण द्यायला पाहिजे आणि प्रोत्साहन पण द्यायला पाहिजे, कारण अशा ह्यांना जर प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं तर हे पुढे खूप काही करू शकतात. तर हे होते सर्जनशील मुले. यांच्यामध्ये सर्जनशील म्हणजे काय ते पाहिलं, सर्जनशील मुलांची लक्षणे काय आहेत ते सुद्धा पाहिलं. मग त्यानंतर सर्जनशील मुलांसाठी शिक्षकांनी करावयाच्या उपाययोजना हे सुद्धा आपण पाहिलं. मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा प्रकार पाहणार आहोत, मेंदूचा पक्षाघात असणारी मुले. मग आता ह्या मेंदूचा पक्षाघात असणारी मुले म्हणजे काय, तर मेंदूचा पक्षाघात म्हणजे मेंदूला झालेली इजा किंवा अपरिपक्व मेंदूमुळे शरीराची ढब व हालचालीत असणारी असंबद्धता होय. मेंदूचा पक्षाघात म्हणजे मेंदूला झालेली इजा किंवा अपरिपक्व मेंदूमुळे शरीराची ढब व हालचाली असणारी असंबद्धता होय. आता ही झाली व्याख्या. तर याच्यासाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना काय आहेत, मेंदूचा पक्षाघात मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना काय आहेत, तर शैक्षणिक साहित्यांचा वापर करावा लागता. आता हे कसं आहे माहिती आहे का, मेंदूचा पक्षाघात म्हणजे काय, मेंदूला झालेली इजा किंवा अपरिपक्व मेंदूमुळे शरीराची ढब व हालचालीत असणारी असंबद्धता, म्हणजे जास्त त्यांचा मेंदूचा विकास होत नाहीये किंवा त्या मेंदूला झालेली इजा आहे, मग यांच्या हालचालीत असंबंध हालचाल होय किंवा असंबद्धता होय. मग यांच्यासाठी शिक्षकांनी उपाययोजना काय करायला पाहिजे, त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्यांचा वापर करायला पाहिजे. त्यांच्या ज्या काही सुप्त गुण आहेत त्यांना त्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. विविध अध्यापन पद्धतींचा आपण वापर केला पाहिजे. त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवला हवा. आपण सर्जनशील बालकामध्ये काय होतं, त्याच्यात आत्मविश्वास होता, पण बाकी सर्व बालकांमध्ये आत्मविश्वास वाढवावाच लागतो, एक कॉमन फॅक्ट आहे. मग या मेंदूचा पक्षाघात असणाऱ्या मुलांमध्ये आपण काय करायला पाहिजे, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे जाणून घेणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणं. त्यानंतर बैठक व्यवस्था करणे, यासाठी बैठक व्यवस्था करणं खूप गरजेचं असतं. आता परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, एकतर लक्षणे विचारले जातात, उपाययोजना विचारले जातात, प्रकार विचारले जातात किंवा लक्षणे दिले जातात आणि हे लक्षणे कोणत्या ह्याची आहेत असं विचारलं जातं. आता सर्वप्रथम बालगुन्हेगारी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला हवं. आता बालगुन्हेगारी म्हणजे काय हे, आता आपण लहान नाही आहेत, आपण शिकले सवरलेले आहोत आणि भावी शिक्षक आहोत, त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की बालगुन्हेगारी म्हणजे काय असतं. जे मुलं हे 18 वर्षाच्या खाली असतात आणि त्यांच्याकडून काही गुन्हा वगैरे झालेला असतो किंवा अशी काही कृती झालेली असते की ती समाजमान्य नसते, जे काही रीतिरिवाज आहेत, नियम आहेत, कायदे कानून आहेत त्या नियमाला धरून नसते, मग अशी कृती त्या व्यक्तीने केलेली असते, त्या बालकाने केलेली असते, तर ते बालक बालगुन्हेगार म्हणून समजले जाते. आता शास्त्रशुद्ध व्याख्या पाहू. साधारणतः 18 वर्षाखालील मुले जेव्हा गुन्हा करतात तेव्हा त्यांना बालगुन्हेगार असे म्हटले जाते. आता गुन्ह्यावरून एक लक्षात आलं, जोपर्यंत व्यक्तीचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणणं चुकीचं ठरतं. कारण आता कुठलेही काही केलं तर लगेच त्यानं गुन्हा केला, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणणं योग्य नसतं, अशी तरतूद आहे. असो, साधारणतः 18 वर्षाखालील मुले जेव्हा गुन्हा करतात तेव्हा त्यांना बालगुन्हेगार असे म्हटले जाते. आता याच्यामध्ये बालगुन्हेगाराचे प्रकार काय आहेत, तर एखाद्या व्यक्तीला शारीरिक व मानसिक त्रास देणे. आता जसे मतिमंदाचे प्रकार होते, अस्थिव्यंगाचे होते, मग कर्णबधिराचे होते, श्रवणदोषाचे होते, हे आपण जसे प्रकार पाहिले तसेच बालगुन्हेगाराचे सुद्धा प्रकार आहेत, ते थोडेसे वेगळे आहेत. आता हे कसे आहेत माहिती आहे का, पाहू आपण कसे आहेत ते. एखाद्या व्यक्तीला शारीरिक व मानसिक त्रास देणे. आता काही बालकांमध्ये अशी विकृती सतत आढळते की त्या व्यक्ती ह्या एखाद्या व्यक्तीला शारीरिक व मानसिक त्रास देत असतात. आता हे शारीरिक व मानसिक त्रास देणे हे त्यांच्या वयाच्या मुलांना सुद्धा देऊ शकतात, त्यांच्या वयापेक्षा जास्त असणाऱ्या मुलांना मुलींना सुद्धा देऊ शकतात, किंवा ते अपवादात्मक स्थितीमध्ये आई वडिलांना सुद्धा देऊ शकतात, नातेवाईकांना देऊ शकतात. आता हे शारीरिक व मानसिक त्रास म्हणजे काय, तर समोरच्या व्यक्तीला इजा करणे, मारहाण करणे, आणि मानसिक त्रास देणे म्हणजे काहीही बोलणे, कुठल्याही गोष्टीला तारतम्य नसणे किंवा जिभेला हाड नाही का असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती जिभेला हाड नाही का म्हटलं जातं, कारण समोरची व्यक्ती ही
काहीही बारगळत असते, काहीही बोलत असते, त्यामुळे जिभेला हाड नाही का असं म्हटलं जातं. आणि हे बालगुन्हेगारामध्ये पडणारा प्रकार तसाच आहे की ज्यावेळेस बालगुन्हेगार असतो, तो मुलगा बालगुन्हेगार असतो, त्यावेळेस तो असं काहीही बोलत असतो, त्याच्या जिभेला हाड नसतं. एखाद्या व्यक्तीला शारीरिक व मानसिक त्रास देणे, हिंसात्मक गुन्हे, मारामारी करणे. आता हे दुसरा प्रकार आहे. बालगुन्हेगारचा पहिला प्रकार पाहिला शारीरिक व मानसिक त्रास देणे. दुसरा गुन्हा आहे हिंसात्मक म्हणजे दुसरा प्रकार आहे हिंसात्मक गुन्हे व मारामारी करणे. आता हिंसात्मक गुन्हे म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची हिंसा करणे, छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालणे व त्याच्यावर मोठी हिंसा करणे, नासधूस करणे आणि मारामाऱ्या करणे, हा सर्रासपणे पडणारा प्रकार आहे. त्यानंतर आहे जुगार खेळणे, खिसे कापणे. आता खिसे कापू खूप दिसतात. खिसे कापू हे जाता जाता चालता बोलता आपल्याला कुठेही दिसतात आणि त्यातल्या त्यात लहान मुले हे बालगुन्हेगारी 18 वर्षाच्या कमी असणारे असे भरपूर असतात. आता हे विशेष करून पुणे, मुंबई, मेट्रो सिटी जिथं आहे किंवा जिथं वर्दळीचे ठिकाण आहे, जास्त गर्दी आहे, अशा ठिकाणी हे पाहायला भेटतात. पुन्हा जुगार खेळणे हे सुद्धा एक प्रकार आहे. मग पुन्हा आहे आत्महत्या करणे, याच्यावर जास्त बोलायला नको आहे. पुन्हा अश्लील वर्तन करणे. आता हे सुद्धा एक किळसवाना प्रकार आहे, समाजमान्य प्रकार नाही आहे. खूप वाईट गोष्ट आहे की ज्यावेळेस 18 वर्षाखालील मुले हे असे वर्तन करतात, अश्लील वर्तन करतात, हे समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य नसते, नैतिक दृष्टिकोनातून योग्य नसते. आणि हे अशी वर्तन का करतात हे याचा शोध सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि आता सध्या अशी वर्तन का करतात तर याच्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण आहे मोबाईल. मोबाईलमध्ये रील्सवर कुठेही जावा, रील्सवर सध्या काहीही पाहायला भेटतं. आता सध्याच्या पिढीला काही राहिलेलं नाही आहे. त्यांना ना इज्जत माहिती आहे, ना मान माहिती आहे, ना सन्मान माहिती आहे. आजकालच्या 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतच्या मुलामुलींना फक्त काय पाहिजे? प्रसिद्धी पाहिजे, त्यांना फॉलोअर्स पाहिजेत, त्यांना समाजामध्ये आपल्याला कोणतरी ओळखलं पाहिजे हे पाहिजे. ना की त्यांना त्यांच्या आईवडिलांना चांगलं म्हणलं पाहिजे, ना की त्यांना नातेवाईकांना चांगलं म्हणलं पाहिजे, की नाही ते समाजानं चांगलं म्हणलं पाहिजे. फक्त त्यांना फॉलोअर्स पाहिजे. मग ते यासाठी कोणत्याही थराला जातील, आपलं अंग प्रदर्शन करतील, अर्धनग्न होऊन नसतील. सध्या अशा गोष्टी सर्रासपणे घडत आहेत आणि सर्रासपणे पाहायला मिळत आहेत. मग आपण एक पालक म्हणून आपले पाल्य जर असं करत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता रील्स हा एक असा विषय आहे, याच्यावर तासनतास बोललं तरी सुद्धा कमी आहे. आणि सध्याचे रील्स हे समाज विघातक आहेत, समाजाला घातक आहेत आणि आपल्या पाल्याला आपल्याला सुद्धा घातक आहेत, मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा घातक आहेत. जर आता पालकच रील्स बनवत असतील तर मुलं सुद्धा रील्स बनवणार. पालक जर व्यवस्थित रील्स बनवत नसतील किंवा क्रिंज रील बनवत असतील, समाज हसल या दृष्टिकोनातून रील्स बनवत असतील किंवा त्यांच्या रील्स बनवण्याच्या ह्याच्यामध्ये चांगला दृष्टिकोन नसेल तर पाल्यही तसंच करतं. कारण पाल्य बालक हे अनुकरणातून शिकत असतं. हे आपण वाढ आणि विकास याच्यामध्ये शिकणारच आहोत. पण या गोष्टी टाळायला हव्यात. आपल्या पाल्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ते असं वर्तन करू नये या दृष्टिकोनातून त्याच्याकडे सतत लक्ष देणं गरजेचं असतं. कारण सध्याची पिढी ही खूप वाईट मार्गाकडे जाण्यासाठी अग्रेसर आहे. यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो? मोबाईल देतो आणि विषय सोडून देतो. हां, खेळत बस, बाहेर खेळू नको, मोबाईल बघत बस, मोबाईलमध्ये गेम खेळत बस. पण पाल्य आपला रील्स बघत बसतो, रील्सवर काहीही पाहतो आणि तसंच करायला चालू करतो. असो, शाळेतून किंवा घरातून पळून जाणे हा सुद्धा एक प्रकार आहे. वस्तूची नासधूस व मोडतोड करणे, आता हा प्रकार सर्रास पाहायला भेटतो. आता आपण आपल्या घरामध्ये सुद्धा पहा, आपलं पाल्य असो किंवा कुणीही असो, कुठल्याही गोष्टीचं काही ऐकलं नाही किंवा त्याला राग आला तर तीवर वस्तूची तोडफोड करणार, हे करणार. आपण सुद्धा पहा, राग आल्यानंतर काय करत होतो? ज्यावेळेस आपण बालक होतो किंवा ज्यावेळेस आपण 18 वर्षाच्या खाली होतो, आपल्याला समजत नव्हतं, त्यावेळेस काय करत होतो? कोणी रागवलं, काही केलं तर काय करत होतो? वस्तू फोडून देणे, फेकून देणे, राग करणे, तशा गोष्टी असतात. याच्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असते आणि बालक हे गुन्हेगारीकडे मार्गस्थ होत असते. वस्तूची नासधूस व मोडतोड करणे, मादक पदार्थांचे सेवन करणे हे एक खूप वाईट गोष्ट आहे.
की ज्यावेळेस बालक हे 18 वर्षाचं पूर्ण सुद्धा होत नाही, 18 वर्षाच्या आधीच असतं, त्यावेळेस हे मादक व पदार्थांच्या व्यसनांच्या अधीन जातं. याच्यामध्ये तंबाखू आहे, गुटखा आहे, मटका आहे, मग पुन्हा ते काय ते व्हाईट पावडर आहे, तसल्या गोष्टी, पुन्हा व्हाईटनर आहे, पेट्रोलचे नशे, आजकाल कशाचे सुद्धा नशे करत आहेत. आणि हे नशे त्याच्या पुढील भविष्यासाठी खूप घातक ठरतात. मादक पदार्थांचे सेवन करणं, आता हे बाल गुन्हेगारीचे प्रकार पाहतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हेगार असतात, बाल गुन्हेगार, जे की मादक पदार्थांचे सेवन करतात, हिंसात्मक गुन्हे करतात, मारामाऱ्या करतात, अश्लील वर्तने करतात, वस्तूंची नासधूस करतात, हिंसक प्रकारचे कृत्य करतात, कुणीही काय बोललं की डायरेक्ट तोडफोड, डोकं फोडणं, अशा गोष्टी करत असतात. मग त्यानंतर लाडी लवाडी करून पैसे मिळवणे, असे बालकं खूप असतात. आणि हे 18 वर्षाखालीचे असतात, म्हणून त्यांना बाल गुन्हेगारी असणारे मुले असे म्हटले जाते. मग आता हे सगळं झालं, आपण बाल गुन्हेगारीचे प्रकार पाहिले. मग आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा आहे की बाल गुन्हेगारीचे लक्षणं काय आहेत. आता हे आपण नोट्स पाहतोय, पण 12वीला एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बाल गुन्हेगारीबद्दल आहे. त्याच्यामध्ये इतकं विस्तृत स्वरूपात दिलेलं आहे, बाल गुन्हेगार म्हणजे काय, बाल गुन्हेगारीची कारणे, बाल गुन्हेगार कसा बनतो, काय बनतो, इतकं डिटेलमध्ये दिलेलं नाही ना. मी फक्त तेव्हा वाचलेलं होतं, ते आणखीन सुद्धा लक्षात आहे, म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये जास्त विश्लेषण येत आहे. मी तरी ते जास्त विश्लेषण टाळण्याचा प्रयत्न करेल. आता आपण बाल गुन्हेगारीची लक्षणे काय आहेत ते पाहू. आणि ॲज अ पालक, आता ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. असे जर लक्षणं आढळून येत असतील तर आपलं पाल्य हे बाल गुन्हेगारीकडे वळत आहे हे समजायला हवं. आणि आता मातेचं हृदय खूप मोठं असतं, बालकानं कितीही कसलाही गुन्हा केला तर आपलं पाल्य हे आपल्याला खूप भारी वाटतं आणि चांगलंच असतं, योग्यच असतं. आपला तो बब्यान दुसऱ्याचं तो कार्ट असं असतं, म्हणून अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाहीये. असो, आता असे कोणते लक्षणं आहेत त्या लक्षणाकडे आपण आता विशेष प्रकाश टाकू. त्यातला आहे बाल गुन्हेगार मुलाला शाळा अभ्यासपूर्वक कार्यक्रमात रुची नसते. आता हे जे बाल गुन्हेगारीकडे वळणारे मुलं असतात, यांना कसं असतं, ह्यांना शाळेमध्ये रुची नसते, अभ्यासामध्ये रुची नसते, किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये रुची नसते. आता याच्यामध्ये रुची नसते तर हे मग काय करतं, ते आपण मग जे प्रकार पाहिलं हे ते त्या गोष्टी करत असतं. त्यानंतर हे विद्यार्थ्यांच्या समोर कोणतेच ध्येय नसते. आता जे बाल गुन्हेगार आहेत यांच्यासमोर कोणतंच ध्येय नसतं. यांना अभ्यासात आवड नसल्याने ती मुले शाळेमध्ये एकाच वर्गात अनेक वर्ष बसतात. शाळा म्हणजे तुरुंगवास, कटकट आहे असे त्यांना वाटत राहते. अशा मुलांमध्ये गुंडगिरी, मारामारी, इतर मुलांना त्रास देणे असे प्रकार दिसून येतात. शाळेतून, वसतिगृहातून किंवा घरातून पळून जाणे हे लक्षणे दिसतात. मुलांचे वर्तन, वागणूक सामान्य नसते. बाल गुन्हेगार प्रवृत्तीची मुले आक्रमक, पवित्रा बाळगून असतात. बालकांमध्ये विशेषतः अतिशय संवेदन क्षमता कमी आणि भावनिक ओढाताण असलेली दिसते. मगाच मी सांगितलं, आपलं तो बब्या आणि दुसऱ्याचं तो कार्ट, अशा गोष्टी असतात, त्यामुळे अशा गोष्टीला सहसा लक्षात येत नाहीत. आता याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाची बाल गुन्हेगारीची कारणे. बालक हे बाल गुन्हेगारीकडे का वळतं हे महत्त्वाचं आहे. हे का जर एकदा आपण जाणून घेतलं तर कोणतंच बालक हे बाल गुन्हेगारीकडे वळत नाहीये. आणि ज्यावेळेस बालक लहानाचं मोठं होत असतं त्यावेळेस त्याच्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, एकदा का दुर्लक्ष झालं रे झालं, नजर हटी दुर्घटना घटी असं असतं. त्यामुळं ॲज अ पॅरेंट्स हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्या पाल्यांवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला तर आपलं बब्या मोबाईलमध्ये काय करतं किंवा आपली पापाकी परी मोबाईलमध्ये काय करते हे खूप बघणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये आहे कौटुंबिक वातावरण. आता हे कौटुंबिक वातावरणावर बोलायला गेलं तर खूप वेळ लागतो, तरी मी ॲज अ शॉर्टमध्ये सांगतो. ज्यावेळेस नवरा बायको आहेत, ज्यावेळेस नवरा बायको आहेत किंवा त्या मुलाचे त्या मुलीचे आई वडील आहेत, आई बाबा आहेत, पप्पा पप्पी आहेत किंवा पप्पा आहेत, मम्मा आहे, असे वेगवेगळे नावं असतात ना, मॉम आहे, असे वेगवेगळे नाव आहेत ना, असं जे असतं, किंवा आई वडील आहेत, या आई वडिलांमध्ये सतत भांडणं होत असतील तर
ते मुलगा किंवा ते मुलगी बाल गुन्हेगारीकडे वळण्याची अतिशय दाट शक्यता असते। मग अशा वेळेस पालकांमध्ये आईवडिलांमध्ये जर सतत भांडणं होत असतील तर त्या मुलाच्या मनावर परिणाम होतो, त्याच्या हृदयावर परिणाम होतो, त्याच्या वागणुकीवर परिणाम होतो आणि असा परिणाम झाल्यामुळे ते बालक किंवा ते मूल हे बाल गुन्हेगारीकडे वळते, ते वाईट मार्गाला लागते, ते इतरांच्या वाईट संगतीमध्ये लागते, वाईट संगतीला लागून ते बाल गुन्हेगार बनते। मग आता कौटुंबिक वातावरण सुद्धा योग्य नसण्यामागचे भरपूर कारण असतात। मग याच्यामध्ये जे वडील आहेत ते दारू पिणारे असतात, जुगार खेळणारे असतात, मटका खेळणारे असतात किंवा आपल्या पत्नीवर ज्या संशय घेणारे असतात किंवा कुठलीही गोष्ट काही झाली की त्याचा त्रागा करणे, राग काढणे हे आपल्या पत्नीवर काढत असतात किंवा काही पत्नी अशा सुद्धा असतात की कुठलीही काही गोष्ट झाली की नवऱ्याला खूप बोलत असतात, नवऱ्याला त्रास देत असतात, सारखं नवऱ्याला कटकट 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 करत असतात किंवा नवऱ्याला सारखं काहीही बोलत असतात। मग आपल्या नवऱ्याची किंमत न ठेवणे, नवऱ्याला वाईट बोलणे, मग हे वाईट बोललेलं पाहून मुलांना वाटतं आपली मम्मा, आपली आई पप्पांना असे बोलते किंवा बाबांना असे का बोलते, आपली मम्मा वाईट आहे, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते। इथं कधी कधी मुलगा, कधी कधी वडीलही चुकीचे असतात, कधी कधी आईही चुकीचे असते, कधी कधी दोघेही चुकीचे असतात। मग अशा कौटुंबिक वातावरणामुळेच मुलांवर परिणाम होतो आणि मुले बाल गुन्हेगारीकडे हे वळले जातात। आता या कौटुंबिक वातावरणामध्ये आर्थिक कारण सुद्धा असू शकतो। आता सांगायला गेले तर खूप आहे, तरी मी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे। मग आता शालेय कारणे, आता हे शालेय कारणे काय असतं की शाळेमधले शिक्षक हे बालकाला व्यवस्थित लक्ष देत नाहीये, टॉर्चर करतात, मारतात, काही झालं तर त्याच्यावर त्रागा करतात, घरचा राग विद्यार्थ्यांवर काढतात, घरी बायकोसोबत भांडण झाले की इथे येऊन विद्यार्थ्यांना ये बडव हे बडव, मार हे मार ते मार, असा मार आपण सुद्धा खाल्लेला आहे। जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आठवा आपले शिक्षक शिक्षिका घरचा राग आपल्यावर काढत होते आणि आपण सुद्धा भावी शिक्षक शिक्षिका होणार आहोत, त्यामुळे असा राग आपण विद्यार्थ्यांवर काढणं बरोबर नाहीये। मग आता हे शाळेतले बरेचसे कारण असू शकतात, शाळेतले विद्यार्थी सुद्धा त्रास देऊ शकतात, शिक्षक सुद्धा त्रास देऊ शकतात किंवा शाळेची नकारात्मक भावना मनामध्ये असणे, यामुळे बालक हे बाल गुन्हेगारीकडे वळू शकते। पुन्हा शारीरिक कारणे, आता याच्यामध्ये आपण बरोबर नसणे किंवा आपली बुद्धिमत्ता नाहीये, आपल्याला काहीच येत नाहीये किंवा सर्वांना येतं आपल्याला येत नाहीये, मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा असू शकतात। मग स्वमग्नचा प्रकार सुद्धा असू शकतो किंवा शाळेबद्दल नकारात्मक भावना हे असं असू शकतं। मग त्यानंतर आहे लिंग भेदभाव, मुलं मुली शाळेमध्ये खूप लिंग भेदभाव असतो। लहान असताना तर खूप असं असतं, मुलांना एका साईडला बसवलं जातं, मुलींना एका साईडला बसवलं जातं आणि ॲज अ टीचर म्हणून सुद्धा ते तशीच वागणूक दिली जाते की मुलं वेगळे असतात, मुली वेगळी असतात, मग मुलांनी वेगळं राहायला पाहिजे, मुलींनी वेगळं राहायला पाहिजे, अशा गोष्टी असतात। त्यानंतर आहे सामाजिक परिसर, आता हा सामाजिक परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर हा योग्य नसणे, आपल्या आजूबाजूचे वातावरण योग्य नसते। आता त्या दिवशी आपली लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होती, त्या दिवशी लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असताना आमच्या आजूबाजूचा परिसर हा चांगला नव्हता। मी त्या दिवशी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सांगितलं होतं, कारण ज्यावेळेस आपले लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होतं तेव्हा तिकडून खूप गाण्याचा आवाज येत होता, भरपूर गाण्याचा आवाज येत होता आणि खूप डिस्टर्ब होतं, कारण तिकडला एरिया हा थोडासा वाईट आहे। मग आपल्या आजूबाजूचा हा परिसर जर वाईट असेल, योग्य नसेल, गुन्हेगारी दृष्टिकोनातून असेल किंवा सारखं मारामाऱ्या वगैरे होत असतील तर त्याचा परिणाम आपल्या बालकांवर होत असतो। त्यानंतर आहे बेकारी सुद्धा हे खूप महत्त्वाचं कारण आहे। ज्यावेळेस आपले पालक बेकार असतात किंवा घरांमध्ये आर्थिक व्यवहार चांगला नसतो, पैशाची थोडीशी कणकण असते, मग त्यावेळेस पालकांना पाल्याकडे लक्ष देणं होत नाहीये, मग त्यावेळेस पाल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्या घरामध्ये पैसे नाही आहेत, मग तो विशिष्ट वेगळ्या मार्गाला लागू शकतो, त्यामुळे बालगुन्हेगारी होऊ शकते। मग फुरसतीच्या वेळेचा दुरुपयोग, आता फुरसतीच्या वेळेचा दुरुपयोग म्हणजे घरामध्ये कोणी नसलं तर काही गोष्टी करणं आणि बाहेर जाणं, मग नको त्या गोष्टी करणं असं आहे। मग पुन्हा व्यसन हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। आता हे आहे तेवढे बाल गुन्हेगारीचे कारणे आणि ते हे मी विसरू स्वरूपात सांगितलेलं आहे आणि तुम्हाला आता अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की तुम्ही हे कधीही विसरू शकणार नाही। मग आता हे सर्व झालं, आपण बाल गुन्हेगार म्हणजे काय पाहिलं, बाल गुन्हेगारचे प्रकार पाहिले, त्याचे लक्षणं पाहिली,
त्याची कारणंसुद्धा पाहिली. मग आता बाल गुन्हेगारांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना काय आहेत त्यासुद्धा पाहू. आता विद्यार्थ्यांशी अत्यंत प्रेमाने वागणे. आता शाळेमध्ये आपले जे काही विद्यार्थी आहेत, कोणताही असो, मुलगा असो मुलगी असो, त्यांच्याशी प्रेमानं वागलंच पाहिजे. शिक्षकांनी अध्यापन अधिक प्रभावी व परिणामकारक व मनोरंजक असे ठेवले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना तास चुकवण्याचा मोह होणार नाही. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शाळेतील काही मुले हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात, त्यांच्यासाठी वेगळी अध्यापन व्यवस्था केली पाहिजे. जे विद्यार्थी शांत एकलकोंडे असतात त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हे स्वमग्न मुलांमध्ये मोडणारी घटना असू शकते की जे विद्यार्थी शांत असतात, एकलकोंडे असतात, अंतर्मुखी असतात. अंतर्मुखी आणि बहिर्मुखी हे सुद्धा प्रकार आहेत, ते आपण पाहणार, काळजी करू नका. जे विद्यार्थी शांत एकलकोंडे असतात त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्याने कोणतीही समस्या शिक्षकांना सांगितली पाहिजे असे शिक्षकांचे वर्तन असायला पाहिजे. नाहीतर एकाचं वर्तन कसं असतं, कुणी काय विचारलं की जा रे बस रे सांगतो, नंतर गप उघडले, स्वतःला शहाणा समजू नका, गपचूप बस खाली. जेवढं सांगितलं, जेवढं शिकवलं तेवढं ऐकायचं, उगाच जास्त बडबड करायची नाही. असलं वर्तन असता कामा नये. नाहीतर बघितल्या मागून हे झाले का पुढून हे झाले असं विद्यार्थीने करू नये. असं आपलं वर्तन असू नये. आपलं वर्तन एकदम शांतिप्रिय, शांतीत क्रांती, साधी राहणे, उच्च विचारसरणी असं असायला पाहिजे. समाजमुखी पाहिजे, विद्यार्थी प्रिय पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्यांना मिळता मिसळता शिक्षक खूप आवडतो, त्यामुळे विद्यार्थ्यांशी नाते चांगलं असलं पाहिजे. विद्यार्थ्यांची कोणतीही समस्या शिक्षकांनी सांगितली पाहिजे असे शिक्षकांचे वर्तन असले पाहिजे. शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात भीतीऐवजी आदरभाव निर्माण होईल असे शिक्षकाचे वर्तन असले पाहिजे. हे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर हे झालं बाल गुन्हेगारी असणारे बालकं. ह्याच्यासाठीच आपल्याला जवळजवळ 21 मिनिटं गेलेली आहेत. आता आहे अध्ययन अकार्यक्षम मुले. आता अध्ययन अकार्यक्षम मुले म्हणजे काय याची व्याख्या पाहू. अध्ययन अकार्यक्षमता म्हणजे मेंदूच्या सर्वसाधारण कार्यातील सौम्य त्रुटी होय. अध्ययन अकार्यक्षमता म्हणजे मेंदूच्या सर्वसाधारण कार्यातील सौम्य त्रुटी होय. आता या अध्ययन अकार्यक्षम मुलांचे प्रकार काय आहेत ते पाहू. वाचन दोष. वाचन दोष म्हणजे काय, हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे. आता वाचन दोष म्हणजे काय असतं माहिती आहे का. मुंगी पाण्यात पडली, साधं सरळ उदाहरण, मुंगी पाण्यात पडली, पण ते कसं म्हणतं, मुंगी पाण्यात पडली. ड ला ळ म्हणणे, ळ ला ड म्हणणे, ढ ढ मधलं प्रकार कळणे, ट ठ मधला प्रकार न कळणे, वाचनामध्ये असे दोष असू शकतात. मग यालाच अध्ययन अकार्यक्षम म्हणतात. आता गणिती दोष. गणिती दोष म्हणजे काय, 3 ला 6 म्हणणे, 6 ला 3 म्हणले, मग 6 ला 9 म्हणणे, 9 ला 6 म्हणणे, असे प्रकार असू शकतात. मग याच्यामध्ये खूप वेगवेगळं असू शकतं. पुन्हा हे भाषांच्या उपयोगांसंबंधीचे दोष. मग त्याच्यानंतर आहेत लेखनातील दोष. आता लेखनातील दोष कसा असतो, 3 ला 6 लिहिणे, 6 ला 3 लिहिणे, 9 ला 6 लिहिणे, किंवा बी आहे बी ला डी लिहिणे, जे आता सेकंड लिपीमधलं बी आहे त्याला डी लिहिणे आणि जे डी आहे त्याला बी लिहिणे, मग जे बी आहे ते उलट बी लिहिणे, अशा गोष्टी असू शकतात. ह्या आहेत लेखनातील दोष. मग पुन्हा वाचा ध्वनी वापराबाबत दोष. आता हे मी तुला मुंगी पाण्यात पडलीचं उदाहरण दिलं तर हे तसं आहे. वाचा ध्वनी वापराबाबत दोष म्हणजे वाचताना दोष निर्माण होणे, वाचता व्यवस्थित न येणे, बोबड बोलणे, किंवा कुठलीही संकल्पना व्यवस्थित स्पष्ट न होणे. त काय असतं, थ काय असतं, त चा वापर कुठं करतात, च चा वापर कुठं करतात आणि च चा वापर कुठं करतात आणि च चा वापर कुठं करतात, किंवा अ ला आ म्हणणे, आ ला अ म्हणणे, ओ ला आओ म्हणणे, अशा गोष्टी असू शकतात. पुन्हा हे अवबोधात्मक दोष. पुन्हा हे दृक्कारक क्षमतेतील दोष. हे झाले अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या मुलांचे प्रकार. आता अध्ययन अकार्यक्षम मुलांची लक्षणे काय असतात ते महत्त्वाचं आहे. याच्यावर TET मध्ये प्रश्न आलेला आहे. सूचनांचे पालन न करणे. आता जे अध्ययन अकार्यक्षम असतात किंवा त्या मेंदूमध्ये थोडासा फॉल्ट असतो, त्यांच्या लक्षात येत नाही, मग ते सूचनांचे पालन करत नाही आहेत. उठा म्हणले की उठत नाहीत, बसा म्हणले की बसा म्हणत नाहीत, लिहा म्हणले की लिहित नाहीत, गोंधळ करू नका म्हणले की गोंधळ जास्त करतात, अशा गोष्टी करतात. म्हणजे त्यांना सूचनांचे पालन करत नाहीत. वाचताना, लिहिताना, बोलताना अडखळणे किंवा
अडखळत अडखळत बोलणे. आता मी वाचतोय ना, वाचताना ल ची पहिली वेलांटी ही 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 ची पहिली वेलांटी ही, पुन्हा त लकाना ता न न लकाना ना मला येत नाही, असं करत रडत बसतात मुलं. मग हे अध्ययन अकार्यक्षम असतात, मग हे टाळण्याचा प्रयत्न करत असतात. अशा गोष्टी असतात. वाचताना लिहिताना बोलताना अडखळणे व तो विषय तिथं सोडून देणे. वाचलेले न समजणे. आता जे अध्ययन अकार्यक्षम असणारे असतात त्यांना वाचलेले सहसा लवकर समजत नाहीये. पुन्हा गणितीय मूलभूत संबोध न समजणे. आता गणितातील जे काही मूलभूत संबोध वगैरे आहेत ते सुद्धा न समजणे. स्वतःचे विचार व्यक्त करताना अडखळणे. आता आपल्या मनामध्ये जे काही विचार चालू आहेत त्यांचं स्पष्टपणे प्रकटीकरण त्यांना करता येत नाही. स्वतःचे विचार त्यांना व्यक्त करताना अडखळे येतात. अतिशय चंचल आणि अस्थिर असणे हे विचारलं होतं. आता अतिशय चंचल आणि अस्थिर असणे हे कोणत्या मुलांचे लक्षण आहे, तर हे अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या मुलांचे लक्षण आहे. साध्या सोप्या कृती करण्यास अडचणी येणे. आता जे काही साध्या सर्व गोष्टी आहेत, विमान बनवायचं, कागद फोल्ड करायचं, अशा गोष्टी सुद्धा त्यांना येत नाही. रुमालाच्या घडी घालायला. आरशातील प्रतिमानाप्रमाणे अक्षरे उलटी लिहिणे. मी मग तुम्हाला याचं उदाहरण दिलं होतं बघा, 3 ला 6, 6 ला 3, बी, तसे दुसऱ्या लिपीतलं बी त्याला डी लिहिणं, हे तसं आहे. आरशातील प्रतिमानाप्रमाणे अक्षरे उलटी लिहिणे. हे झालं अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या मुलांची लक्षणे. आता अध्ययन आकर्षण झाले. आता इथं आकर्षण झालं. आता इथं काय पाहिजे, अध्ययन अकार्यक्षम मुलांसाठी शिक्षकाने करायच्या उपाययोजना काय आहेत, तर वाचन व संप्रेषण कौशल्य विकसित करावीत. लेखनाच्या पूर्वतयारीसाठी हातात पेन्सिल धराव्यास शिकवणे. फ्लॅश कार्डचा वापर करावा. शिकवण्यात पुनरावृत्ती करणे. वर्गामध्ये लहान लहान कृतीचा सराव करून घ्यावा. त्यांच्याकडून लिखाणाचा सराव करून घ्यावा. छोटे प्रश्न विचार उत्तरे देण्यास शिकवणे. आता इथं कसं आहे, छोटे प्रश्न विचारणे व उत्तरे देण्यास शिकवणे असं आहे. आता हे झालं अध्ययन अकार्यक्षम असलेलं. आता पाहू आपण प्रज्ञावान मुले. आता या प्रज्ञावान मुलांची व्याख्या ही परीक्षेला विचारली होती. कधी, 2017च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. आता याच्यामध्ये काय आहे, प्रज्ञावान मुले म्हणजे काय, समाजात मूल्यवान अशा महत्त्वाच्या कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ प्रतीची पात्रता धारण करणाऱ्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रज्ञावंत म्हणता येईल. आता प्रज्ञावंत मुलांची लक्षणे काय आहेत, तर उत्तम संप्रेषण कौशल्य असतं. बुद्ध्यांक हा 140हून अधिक असतो. उत्तम समायोजन क्षमता असते. नवनिर्माण करण्याची क्षमता असते. अवधान क्षमता अधिक असते. संवेदनशील असतात. चालू घडामोडीविषयी अधिक ज्ञान असते. आत्मविश्वासपूर्ण वर्तणूक असते. त्यांची शब्दसाठा मोठ्या प्रमाणात असतो. आता प्रज्ञावान म्हणले की एकदम ओके चांगलं ठाकठीक असतं. अशी लक्षणे दिसले की डायरेक्ट ते प्रज्ञावान आहे म्हणून समजायचं. काय आहे, उत्तम संप्रेषण कौशल्य असते. बुद्ध्यांक हा 140हून अधिक असतो. उत्तम समायोजन क्षमता असते. नवनिर्माण क्षमता असते. अवधान क्षमता अधिक असते. संवेदनशील असतात. चालू घडामोडीविषयी अधिक ज्ञान असते. आत्मविश्वासपूर्ण असतात. शब्दसाठा मोठ्या प्रमाणात असतो. आता प्रज्ञावान मुलांसाठी शिक्षकांनी करावयाच्या उपाययोजना खूप महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहू. त्यांच्या मतांचा आदर करणे. गरजांची पूर्तता करणे. सुप्त शक्तींचा विकास करणे. कृतींवर भर देणे. नेतृत्व क्षमता विकसित करणे. अध्यापनामध्ये विविधता आणणे. तत्त्वज्ञानाच्या मार्गदर्शनाचा लाभ, म्हणजे आता जे काही तत्त्वज्ञान आहे त्यांना त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ करून देणे. तर हे होतं अशा पद्धतीने विशेष गरजा असणारी बालके यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहेत. आता आपण महत्त्वाचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाहू. हे जे आपण पाहिले, आता आणखीन याच्या व्यतिरिक्त थोडेसे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण 2-1 मिनिटांमध्ये पाहून घेऊ. 1880 पासून भारतात विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणास सुरुवात झाली. मुलांच्या विशेष शिक्षणास सुरुवात कधीपासून झाली, तर 1880 पासून भारतात विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणास सुरुवात झाली. 1953 ते 1964 या काळात समाज कल्याण विभागामार्फत निवासी व अनिवासी विशेष शाळा सुरू करण्यात आल्या. 1995च्या अपंग कायद्यानुसार ज्या व्यक्तीच्या चांगल्या कानांचा संभाषण श्रेणी श्रवणरास
60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यांना कर्णबधीर मानतात. ज्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक सर्वसाधारणपणे 140 असतो त्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक टर्मन यांनी प्रज्ञावंत विद्यार्थी म्हणून संबोधले. 1825 साली लुई ब्रेल यांनी 6 ठिवसांची स्पर्शलिपीचा शोध लावला. हे विधान टीईटीला येऊन गेलेलं आहे. 1825 साली लुई ब्रेल यांनी 6 ठिवसांची स्पर्शलिपीचा शोध लावला. आता हे विधान टीईटीला येऊन गेलेलं आहे. 1825 साली लुई ब्रेल यांनी 6 ठिवसांची स्पर्शलिपीचा शोध लावला. 1874 साली वेलिंगस्टाईन हाऊस पॅरिस यांनी अंधांसाठी पहिली शाळा काढली. 1883 साली कुमारी एनी शार्प यांनी अमृतसर येथे पहिली यंत्रशाळा काढली. नॅपच्या दिल्ली शाखेमार्फत अंध बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय सुरू करण्यात आली. देशातील महत्त्वाची पुनर्वसन केंद्रे महाराष्ट्र खंडाळा, गुजरातमध्ये फाबुसा, राजस्थानमधील अबू. 1983 साली मुंबई वांद्रे येथे जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द हँडिकॅप ही संस्था सुरू झाली. या संस्थेचे प्रादेशिक केंद्र कोलकाता, हैदराबाद, न्यू दिल्ली व भुवनेश्वर या ठिकाणी आहेत. द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टीचर ऑफ द डेफ आग्नेपाडा, मुंबई या संस्थेत कर्णबधिरांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होते. तर हे झाले महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह. आता आणखीन अशा काही गोष्टी आहेत, 5 गोष्टी आहेत जे की आहे डिस्लेक्सिया किंवा डिस्ग्राफिया, पुन्हा डिस्कॅल्क्युलिया आणि डिस्फ्रेक्सिया. आता हे कशा संदर्भात आहे हे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. याचं ज्यांना योग्य उत्तर येईल, आता परत एकदा सांगतो, वाचन दोष आहे, लेखन दोष आहे, गणिती अक्षमता आहे आणि असतुरता देश आहे. हे कशा संदर्भात आहे, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डिस्क्लेसिया कशाला म्हणतात, डिस्ग्राफिया कशाला म्हणतात, डिस्कॅल्क्युलिया कशाला म्हणतात आणि डिस्प्रेक्सिया कशाला म्हणतात, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचं जे उत्तर देतील त्यांना पुढल्या व्हिडिओमध्ये शाउट आउट भेटेल आणि तुम्ही 100% टीईटीमध्ये पास होऊन जाचाल. तर अशा पद्धतीने यशस्वीरित्या विशेष गरजा असणारे बालके हा आपला अतिशय महत्त्वाचा घटक टॉपिक संपलेला आहे. आणि मानसशास्त्राच्या ज्या काही महत्त्वाच्या नोट्स आहेत त्या आपण पाहत आहोत. याच्यामधला विशेष गरजा असणारे बालके हा घटक संपलेला आहे. आता तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. आणि हां, आपण नोट्स लॉन्च केलेले आहेत, त्या नोट्सचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला पेपर 1 असो, पेपर 2 असो, पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे आणि ज्यांनी पेपर 1 दिलेला आहे त्यांनी हमखास आपल्या ह्या दोन्ही पॉम्पलेटमध्ये आपले हे जे काही टेम्पलेट आहे याच्यामध्ये नोट्स दिलेले आहेत. ह्या तुम्ही सर्वच्या सर्व नोट्स घ्या, म्हणजे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही 100% टीईटी पास कराल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.